शिक्षक आहेत. माध्यमिक विद्यालय देवळा, तालुका देवळा, जिल्हा नाशिक या ठिकाणी. या दोघांचंही खूप खूप स्वागत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेमधून स्कॅबच्या संदर्भात कामकाज पाहणाऱ्या आदरणीय जयश्री दिवटे मॅडम या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही पुनश्च एकदा स्वागत. प्रथमतः मी माननीय सूर्यकांत शहाणे सर यांना विनंती करतो की त्यांनी स्कॅबच्या संदर्भात आमच्या जिल्ह्याला मार्गदर्शन करावं. शहाणे सर. नमस्कार सर. हो सर, हो. आवाज येतोय सर? हो हो, आवाज येतोय. आवाज येतोय पण कमी नमस्कार येतोय सर. थोडा. ओके, एक मिनिट. कमी येतोय का सर? आवाज कमी येतोय तुमचा. आता येतोय का सर? हा, हॅलो सर. येतोय येतोय. येतोय क्लिअर आवाज येतोय. सर आवाज येतोय का माझा? हो हो, येतोय सर. हो सर, येतोय आवाज येतोय. नेटवर्क इश्यू आहे वाटतं. हॅलो सर, आवाज येतोय का माझा? आवाज हॅलो. येतोय सर, येतोय सर. हो, येतोय सर आवाज तुमचा. एक मिनिट सर, एक मिनिट. बोला. हा सर. हॅलो. शहाणे सर, आवाज येतोय तुमचा. हा येतोय. हा, ओके सर. सर्वप्रथम राज्य शाळा मानक प्राधिकरणाकडनं आम्ही आभार मानू इच्छितो की आम्हाला इथे या ठिकाणी आमंत्रित केलं, आणि माननीय प्राचार्य आणि माननीय शिक्षणाधिकारी साहेब या सर्वांचे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानू इच्छितो. आणि राज्य शाळा मानक प्राधिकरणाला आपण या ठिकाणी आमंत्रित केलं, आणि राज्य शाळा मानक प्राधिकरणाकडे मी आपल्याला काही गोष्टी सांगू इच्छितो. सध्या मी कार्यालयात नाहीये आणि मी इथं आउट स्टेशनला आहे, त्यामुळे माझा थोडासा आवाज आणि नेटवर्कचा इश्यू आहे. आता सध्या पॅडचं काम चालू असल्यामुळे पॅडचं डिस्ट्रीब्युशन आहे, तर त्याही कामामध्ये आम्ही गुंतून आहोत. त्यामुळे कृपया हे जे काही आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम आहे तो स्वीकार व्हावा. सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. आज ही जी आपली ऑनलाईन बैठक आहे, या बैठकीमध्ये जो हा आपला मुद्दा आहे स्कॉबच्या संदर्भात, तर याबद्दल सविस्तर वर्णन श्री आपले महेश जाधव सर करतीलच, पण त्यासोबतच काही ज्या इतर काही सूचना आहेत त्याबद्दल मी 5 मिनिटं आपले घेईल, आणि त्यावर जर काही प्रश्न असतील आपले तर ते तुम्ही मला विचारू शकता. तर सर्वप्रथम आपण हे लक्षात घेऊया की आपलं जे ऍप्लिकेशन आहे, जे स्वयंमूल्यांकनासाठी जे आपण ऍप्लिकेशन वापरत आहोत, तर आपण बाह्य मूल्यांकनाचा अनुभव घेतलाय, आणि बाह्य मूल्यांकनासाठी जे ऍप्लिकेशन. हा सर. हॅलो. आवाज वाढव म्हटलं, थोडा आवाज कमी येतो. आवाज येत नाहीये का सर? बिलकुलच. हा सर, मी आउट स्टेशन आहे थोडस. हॅलो. शहाणे सर, आवाज येतोय, थोडा कमी येतोय असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु कंटिन्यू करा प्लीज. बरोबर सर, जॉईन पण करून घेतलं हा. जात नाही. जॉईन करून घेतलं जात नाही. हो हो, आवाज थोडासा नेटवर्कचा इश्यू आहे. तर सर, मला हे जे काही सांगायचं आहे त्यामध्ये सर्वप्रथम असा मुद्दा आहे की जे ऍप्लिकेशन आहे, जे स्कॉबचे ऍप्लिकेशन जे बाह्य मूल्यांकनामध्ये आपण जे वापरलं होतं, ते कृपया त्याला अपडेट करावं लागेल, किंवा ते अनइन्स्टॉल करून हे नवीन जे ऍप्लिकेशन आहे अपडेटेड व्हर्जन, ते आपल्याला आपल्या ह्या स्वयंमूल्यांकनासाठी वापरायचं आहे. हे जे ऍप्लिकेशन आहे ते संपूर्णतः अँड्रॉइड बेस आहे, आणि यासाठी 2 महत्वाच्या गोष्टी मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. पहिली गोष्ट आहे की आपल्याला जिल्हा स्तरावर एक एक्सेल शीट मिळालेली आहे. त्या एक्सेल शीट मध्ये आपण जे युडायस प्लस मध्ये जी काही माहिती भरलेली आहे 30 जानेवारी पूर्वीची, ती माहिती त्या एक्सेल शीट मध्ये दिलेली आहे. आणि त्यासोबतच आपल्या मोबाईलवर सिंपल टेक्स्ट मेसेजद्वारे 17 मार्च दुपारी 2 वाजल्यापासून 18 मार्च या दरम्यान सिंपल टेक्स्ट मेसेज आलेला आहे. AXSCERTM या हेड खाली तो मेसेज आलाय, आणि त्या मेसेजमध्ये आपल्या शाळेचा युडायस नंबर आणि पासवर्ड दिलेला आहे. तो पासवर्ड 4 अंकी OTP टाईप आपल्याला दिसतो, तो आपल्या शाळेचा पासवर्ड आहे, आणि तो आपल्याला स्वयंमूल्यांकनासाठी वापरायचा आहे. त्यासोबतच आपल्याला जी एक्सेल शीट दिलेली आहे, त्या एक्सेल शीट मध्ये जी माहिती आहे ती आपल्याला द्यायची आहे. ही एक्सेल शीट देण्यामागचं कारण काय? तर आपण हे जे ऍप्लिकेशन आहे ते आपण इंटिग्रेट केलंय ऑफलाईन. MPSP मुंबईने जो आपल्याला युडायस प्लसचा जो डेटा दिलाय, तो डेटा 30 जानेवारी 2026 पर्यंत आपल्याला दिलेला आहे. त्यामुळं 30 जानेवारी 2026 पर्यंत
युडायस प्लसला ज्यांची माहिती जशी होती तशी ही ह्या इंटिग्रेट केलेली आपण ह्या ऍप्लिकेशन मध्ये. म्हणून जर कोणी फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये युडायस प्लस अपडेट केला असेल आणि अपडेट केलेली इन्फॉर्मेशन घेऊन जर लॉग इन करायचा प्रयत्न करत असतील तर त्यांना हे ऍप्लिकेशन इनव्हॅलिड लॉग इन इन्फॉर्मेशन किंवा ऍप्लिकेशनच्या बाहेर फेकेल. याचा अर्थ तुमची इन्फॉर्मेशन काय होत आहे, 30 जानेवारी नंतरची आलेली आहे त्यामुळे. म्हणून सर्वसाधारणपणे सूचना जी कोणाला ऍप्लिकेशन लॉग इन बद्दल येत आहे त्यांची सगळ्यांची समस्या हीच आहे की जी माहिती आपण भरताय ती 30 जानेवारी 2026 पूर्वीची आहे. हे ऍप्लिकेशन ऑफलाईन पद्धतीने इंटिग्रेट केलेलं आहे. त्यामुळे आज जर तुम्ही कोणी युडायस प्लस अपडेट करत असाल आणि ती माहिती घेऊन जर ह्या ऍप्लिकेशन मध्ये जात असाल तर ते ऍप्लिकेशन ओपन किंवा लॉग इन होणार नाही. त्यामुळे त्याच्यासाठी आवश्यक आहे आपल्याला 30 जानेवारी पूर्वीचा डेटा. मग हा 30 जानेवारीचा डेटा जो आहे तो कदाचित कोणाला माहित असेल कोणाला नसेल. मग ही सोय आपण करून दिलेली आहे की राज्य स्तरावरून आपल्या प्रत्येक जिल्ह्यांना आपण जिल्हानिहाय एक्सेल शीट दिल्यात ज्यामध्ये जो डेटा जो आपण दिलाय तोच डेटा आपण ह्या लॉग इन साठी इथं ह्या ऍप्लिकेशन मध्ये इंटिग्रेट केलेला आहे. त्यामुळं ही जी संबंधित एक्सेल शीट आहे ती प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यापर्यंत पोहोचवणं आपलं काम आहे, ते आवश्यक आहे. त्यानंतर त्यांच्याजवळ दुसरं आता ते हे एक्सेल शीट ज्या वेळेला त्यांच्याकडे उपलब्ध होईल किंवा त्यांनी उपलब्ध करून घ्यावी व्हॉट्सअप ग्रुपला असेलच ती, त्यानंतर त्यातला जो डेटा आहे तो घ्यायचा आहे. त्यामधल्या 3 गोष्टी युडायस मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आणि चौथा जो आहे पासवर्ड तो तुमच्या SMS ला आलेला आहे. ह्या 4 गोष्टी ज्या वेळेला करेक्ट असतील त्याच वेळेला हे ऍप्लिकेशन लॉग इन होईल. हॅलो सर, आवाज येत नाही. त्याच्या बायकोचं ते कोकणाचा विषय हॅलो. होता. हॅलो, आवाज येत नाही. आपल्या म्हणजे जेवढं करता येईल तेवढं करते. हॅलो. आवाज बंद झालाय सर, आवाज येत नाही. सर, आवाज बंद झालाय. साहेब आवाज बंद झालाय. आवाज येत नाही, दुसराच आवाज येऊ राहिला. हे दुसरं कोण घरात बडबड करतंय त्यांना समजत नाही. बोलायचं दार्जिलिंगला नवऱ्याला घेऊन बाहेर जाईल ना तिकडे. कोणाचा माईक चालू आहे, दुसराच आवाज येतोय. अहो ते नवऱ्याची माहिती मॅच चालू आहे इथं. हॉटेलमध्ये अरे माईक बंद करा ना. बंद आहे जास्त नाही आणि बायको माईक दिला आणि बाहेर जाऊन बसले. येस, मी सगळ्यांना म्यूट ऑल. येस, जे व्याख्याते असतील त्यांनी अनम्यूट करा, बाकीचे म्यूट येतात. आवाज येतोय माझा? हॅलो, हा बोला. आवाज येतोय माझा? हो हो, बोला बोला सर. हो आता येतोय, बोला बोला. सर्वांना नमस्कार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक कृपया सूचना आहे विनंती आहे, म्यूट वरच सर्वांसाठी. राहा तुम्ही, अनम्यूट करू आपल्या नका. झूमची जी कॅपॅसिटी आहे ती 300चीच आहे. त्याच्यामुळं 300 पेक्षा जास्त कॅन्डिडेट्स जॉईन होऊ शकत नाहीयेत. त्यामुळे आता सध्या प्रत्येक केंद्रातनं 2 किंवा 1 जे असतील तर ते जॉईन होतील. आणि जर सपोज काही केंद्र याच्यातनं राहिले वंचित तर आपण त्याच्यासाठी पुन्हा आयोजन करू. कारण झूमची कॅपॅसिटी जी आहे ती 300चीच असल्यामुळं आता जे उपस्थित आहेत कॅन्डिडेट ते 300 जवळपास सुलभक आहेत प्रशिक्षणार्थी. त्यामुळे 300चीच मर्यादा असल्यामुळे त्यानंतर ही मीटिंग कंटिन्यू होईल. यानंतर आदरणीय सूर्यकांत शहाणे सर यांनी स्कॅबच्या संदर्भात ज्या काही अपेक्षित गोष्टी होत्या त्याच्याविषयी आपल्या सगळ्यांना सांगितलं. आपण ते ऐकलं असेल. आता आपण स्कॉप संदर्भामध्ये जे आपल्याला कामकाज करावायचं आहे आणि प्रत्यक्ष उद्या तुम्हाला किंवा परवा शिक्षण परिषदेमध्ये ज्या गोष्टी घ्यायच्या ते थोडंसं डिटेल समजून घेणार आहोत.
आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे म्हणजे आपण दरवेळेस तालुका स्तरावर सुलभन घेत हॅलो असतो. आवाज येत नाही मॅडम परंतु बिलकुल. मार्च आणि वेळेचे कालावधी कमी असल्यामुळं आपण हे ऑनलाईन सेशन ठेवलेलं आहे, जेणेकरून तज्ज्ञांना या ठिकाणी जिल्हा स्तरावरून डायरेक्टली आपल्याला केंद्र स्तरावर ज्या बाबी घ्यायच्या आहेत ते समजेल आणि त्यातून तुम्ही केंद्र स्तरावर डायरेक्टली पीपीटीच्या माध्यमातून जो विषय आहे तो विषय घेऊ शकाल. तुम्हाला सगळ्यांना पीपीटी आम्ही ग्रुपवर देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला केंद्र स्तरावर हा जो विषय आहे हा विषय सुलभन करण्यासाठी सोयीचं जाईल. आता आपल्या सगळ्यांना माहित आहे की स्क्रॅपच्या संदर्भामध्ये राज्याने जे पत्र दिलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने आपण जवळपास 16 मार्च 2026 ते 15 एप्रिल 2026 या कालावधी दरम्यान आपल्याला आपल्या स्वतःच्या शाळाचं सर्व शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना जे स्कॉप मूल्यांकन आहे ते पूर्ण करून घ्यावायचं आहे. या संदर्भात आपण मागील शैक्षणिक वर्षात देखील याबाबतचं कामकाज केलेलं आहे. त्यामुळे हा काही विषय आपल्यासाठी नवीन नाही. मात्र यामध्ये ज्या काही बाबी नव्यानं आहेत त्या तुम्हाला लक्षात याव्यात किंवा त्या बाबी समजाव्यात त्या दृष्टीने देखील आजचं सेशन महत्त्वाचं आहे. स्कॉपच्या संदर्भामध्ये प्रत्येक मानकाच्या साठी आपण जे काही प्रत्येक मानकाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं त्या मानकाचे गुण घ्यायचे आणि कशा पद्धतीने त्याचे स्तर आहेत याबाबतचे व्हिडिओ देखील तुमच्यापर्यंत पोहोचतील किंवा तुम्ही ते पाहिले असतील आणि त्या संदर्भात जरी काही कुणाला शंका असल्या तरी तुम्ही तज्ज्ञांना विचारू शकता. यानंतर आपण प्रत्यक्ष स्कॉपच्या मार्गदर्शन सत्राला सुरुवात करूया. आपण आजच्या मार्गदर्शन सत्रासाठी खास करून राज्य तज्ज्ञ जे आहेत ज्यांनी स्क्रॅपच्या निर्मितीमध्ये या संदर्भात राज्य स्तरावर काम केलेलं आहे आणि स्क्रॅपच्या संदर्भात डिटेलमध्ये ते सगळे जाणतात. त्यांचं सेशन झाल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्याची देखील उत्तरं मिळतील. तर या ठिकाणी मी आमंत्रित करतो की महेश जाधव सर, जे कर्मवीर रामराव पुंजाजी माध्यमिक विद्यालय सुभाषनगर तालुका देवळा जिल्हा नाशिक या ठिकाणी माध्यमिक शिक्षक आहेत आणि त्यांचं कामकाज स्क्रॅपच्या संदर्भामध्ये अतिशय उत्तम आहे. सरांना आपण खास आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलेलं आहे. जाधव सर, आपलं जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर जिल्हा अहिल्यानगरच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण आपलं स्कॉपचं मार्गदर्शन सत्र या ठिकाणी सुरू करावं. जाधव सर, आवाज येतोय? हो साहेब, धन्यवाद साहेब. साहेब, माझा आवाज येतोय? हो हो, आवाज येतोय. ओके, धन्यवाद साहेब. उपस्थित सर्वांना नमस्कार. जिल्हास्तर सुलभन कार्यशाळा आयोजनात उपस्थित असणारे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर जिल्हा अहिल्यानगरचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर राजेश चिबनकर साहेब, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर कैलासजी सदगिरी साहेब, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक विभाग माननीय शिक्षणाधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून समन्वयाचं काम बघणाऱ्या सन्माननीय दिवटे मॅडम आणि उपस्थित अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व माननीय गट शिक्षणाधिकारी, त्यांचे प्रतिनिधी, माननीय विस्तार अधिकारी, माननीय केंद्र प्रमुख आणि उपस्थित सर्व केंद्र स्तरावरील तज्ज्ञ मार्गदर्शक, आपणा सर्वांचं प्रथमतः राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे अंतर्गत राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्ष तथा SSSA या कक्षाच्या वतीनं आणि स्काप निर्मिती सदस्य यांच्या वतीनं मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आणि चालू शैक्षणिक वर्षातील स्वयंमूल्यांकनाचं काम करत असताना स्कापच्या बाबतीत ज्या आपल्या बांधवांच्या मनातील शंका आहेत त्या शंकांचं निरसन करण्याच्या दिशेनं वाटचाल करतो. आदरणीय साहेब, प्लीज शेअर द स्क्रीन. साहेब, PPT प्लीज. हा जाधव सर, पीपीटी तुम्ही शेअर करताय का इकडनं? तुमच्याचकडनं करूया साहेब. ठीक आहे, करतो मी शेअर. ओके साहेब, 2च मिनिटं. PPT शेअर होईपर्यंत मी माझा विषय कंटिन्यू ठेवतो, कारण वेळेची मर्यादा आहे.
स्लॉट जेवढा बुक आहे त्यात कदाचित आपला विषय सगळे विषय पूर्ण होणं अपेक्षित आहे. आपण सर्वजण सर्वश्रुत आहात की 10 एप्रिल 2020 रोजी आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा स्वीकार केलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी अगदी आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि आपण त्याचा एक भाग बनत आहोत. आपण एव्हाना त्याचा भाग कसा बनलो हे देखील आपल्या लक्षात नाही आलं, परंतु हे सगळे बदलाला सामोरं जात असताना या राष्ट्रीय शिक्षण धोरणानं ज्या घालून दिलेल्या शिफारसी आहेत त्या शिफारसींवर हुकूम आपण कार्यरत आहोत. आता राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची पुस्तिका जर आपण हाताळली तर त्या पुस्तिकेतून आपण एकूण 8 प्रकरणं आहे आणि त्या 8ही प्रकरणांपैकी 8वं प्रकरण जे आहे त्या 8व्या प्रकरणात मुद्दा क्रमांक 8.5 हा जर विचारात घेतला तर त्या ठिकाणी अशी शिफारस करण्यात आलेली आहे की देशातील सर्व राज्य आणि घटक राज्य आपल्या राज्यातील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या अखत्यारीमध्ये एका स्वतंत्र कक्षाची स्थापना करतील की ज्याचं नाव असेल राज्य शाळा मानक प्राधिकरण, स्टेट स्कूल्स स्टँडर्ड्स ऑथॉरिटी, दॅट इज SSSA. अशा कक्षाची स्थापना करेल की ज्या कक्षाच्या माध्यमातून राज्यातील शाळांचं मूल्यांकन होऊन त्या शाळांना प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी एक मानकांचा संच निर्धारित करेल की ज्या माध्यमातून त्या शाळांचं स्वयंमूल्यांकन करून त्या शाळांना दर्जोन्नत करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा आराखडा ते तयार करतील. अशी शिफारस NEP-च्या प्रकरण 8व्यातील मुद्दा क्रमांक 8.5 मध्ये नमूद करण्यात आलेला आहे. आणि मग त्या शिफारसीला अनुसरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी दिनांक 15 मार्च 2024 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून एक शासन निर्णय निर्गमित केला. त्या शासन निर्णयाचा मूळ हेतू असा आहे की राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्ष म्हणजेच SSSA कक्षाच्या स्थापनेस मंजुरी देणारा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी निर्गमित केला आणि त्या शासन निर्णयान्वये SSSA कक्षाच्या स्थापनेस मंजुरी मिळाली. आणि त्याच दिवशी अजून एका शासन निर्णयाचं निर्गमन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून करण्यात आलं. तो शासन निर्णय असा सांगतो की SSSA कक्षाच्या अंतर्गत जो निर्माण झालेला आराखडा आहे स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अक्रेडिटेशन फ्रेमवर्क अशा नावानं स्काफचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला की ज्या शासन निर्णयाला जोडपत्र म्हणून आपल्या प्रत्येक शाळा स्तरावर SCERT पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या पुस्तिकेचं एक सॉफ्ट कॉपी त्या शासन निर्णयाला जोडपत्र म्हणून देण्यात आलेली आहे. आता राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा परिपाक म्हणजेच स्काफ आहे, कारण त्यातून सबंध यंत्रणेचं गुणवत्तेचं मूल्यांकन होऊन त्यातून गुणवत्ता सुधार आणि शाळांची बलस्थानं शोधून उणिवांवर मात करण्यासाठी मदत मिळेल असा आराखडा तयार करण्यात आला. आता या आराखड्याचं स्वरूप आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि गत शैक्षणिक वर्षामध्ये आपण शाळांचं स्वयंमूल्यांकन केलं आणि त्यातील A+ श्रेणी प्राप्त असणाऱ्या शाळांपैकी 5% शाळांचं बाह्य मूल्यांकन देखील राज्यस्तरावरनं करण्यात आलं. आता चालू शैक्षणिक वर्षामध्ये स्काफच्या स्वयंमूल्यांकनाच्या प्रणालीमध्ये जे काही बदल होऊ घातलेले आहेत की जे बदल आपल्याला आता सामोरं जावयाचं आहे त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. परंतु तत्पूर्वी गत शैक्षणिक वर्षामध्ये स्वयंमूल्यांकन करत असताना असंख्य अडचणींना सामोरं आपणा सर्वांना जावं लागलं. हे विचारात घेऊन त्यावरती उपाययोजना करणं हे SSSA कक्षाचं मूळ धोरण होतं आणि त्या धोरणाला अनुसरून या आराखड्या संदर्भात आपणा सर्वांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचणं अपेक्षित होतं. त्यासाठी शिक्षण परिषदांमधून हा मुद्दा आपणा सर्वांपर्यंत पोहोचावा ही भूमिका SSSA कक्षाने मांडली आणि त्यातून मग आता या स्काफच्या बाबतीत जे रूट लेवलला काम करत असताना सर्व शिक्षक बंधू भगिनींना अडचणी येतात त्यावरती आणखी मार्ग काढण्यासाठी ही कार्यशाळा आपल्याला मदत करेल. आता ही जी पुस्तिका आहे या पुस्तिकेमध्ये नेमकं काय आहे तर स्काफची प्रस्तावना आहे. साहेब थांबू द्या, असू द्या मी सांगेन नंतर ना.
स्कापच्या प्रस्तावनेनंतर स्कापचा मूळ हेतू पुस्तिकेमध्ये दिलेला आहे आणि त्या पुस्तिकेत एकूण 6 क्षेत्र दिलेली आहेत. आता ती क्षेत्र जी आहे त्या क्षेत्रांची ओळख आपण करून घेणार आहोत. त्यांच्या उपक्षेत्रांची ओळख करून घेणार आहोत. त्यातील मानक म्हणजे काय आहे त्याची ओळख करून घेणार आहोत. त्याचे स्तर कसे असतात, त्यांचा अर्थबोध काय आहे हेही जाणून घेणार आहोत. त्याची मार्गदर्शक तत्वे कशाला अनुसरून आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आवश्यक असणारे पुरावे आणि ते पुरावे कसे संकलित करून कसे अपलोड करावायचे याबाबत देखील आज आपण जाणून घेणार आहोत. आता समोर असणाऱ्या स्लाइडमध्ये आपल्यासाठी काही महत्वाच्या बाबी दिसतात. खरं तर गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये जेव्हा हे डॉक्युमेंट आपल्या हातात आलं स्काफचं, त्यावेळेला त्याचा बाऊ केला गेला. म्हणजे अगदी मिश्किलीनं स्काफला कोणी खौफ देखील म्हणू लागलं. म्हणजे हिंदीत अपभ्रंश करून त्या शब्दाचा वेगळा विपर्यास केला गेला. परंतु ही पुस्तिका ज्यांनी अभ्यासली त्यांनी अगदी वाखाणलीच. कारण या पुस्तिकेमध्ये असणारी जी सगळी विधानं आहे ती वास्तववादी आहे आणि अंमलात आणता येण्याजोगी आहे. आणि या सबंध यंत्रणेच्या केंद्रस्थानी विद्यार्थी हा आहे. कारण NEP आपल्याला या सबंध प्रक्रियेच्या केंद्रस्थानी असणारा विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्याचा 360 अंशात्मक समग्र विकास साधण्यासाठी शिफारसी सुचवतो आणि मग त्या योगे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारा हा आराखडा आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. आणि मग राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील मार्गदर्शक शिफारसींचा अवलंब करत या आराखड्याची निर्मिती करण्यात आली. नेक्स्ट प्लीज साहेब, नेक्स्ट. आता हा आराखडा जो आहे हा आराखडा वापरत असताना आपण लक्षात ठेवण्याच्या बाबी. तर काय केलं पाहिजे, मुळात शाळेचं मूल्यांकन करण्याची जबाबदारी ही मुख्याध्यापकांवर एकट्यावर नसून त्या शाळेच्या सर्व भागधारकांवरती आहे. मग अगदी मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, शिक्षकेतर असतील, विद्यार्थी असतील, पालक असतील, समाज असेल, व्यवस्थापन असेल, प्रशासन असेल, या सर्व भागधारकांसोबत सुसंवाद साधावा आणि त्या योगे या डूज अँड डोंट्स आपल्या पुस्तिकेत ज्या दिलेल्या आहेत त्यांची ओळख आपल्याला आपल्या शिक्षण परिषदेमध्ये करून द्यावयाची आहे. कारण मूल्यांकन हे तपासणी असल्यासारखं वाटू नये किंवा ती शिक्षा आहे असंही वाटू नये. त्यामुळे कुठला जबरदस्तीनं लादलेला प्रकारही दिसायला नको. अशा पद्धतीनं आपण या आराखड्याचा विचार करावयाचा आहे. नेक्स्ट प्लीज. आता या प्रणालीचा उद्देश काय आहे? शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा याचा 15 मार्च 2024चा शासन निर्णय जो आहे त्या शासन निर्णयामध्ये नामोल्लेख असा आहे, स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अक्रेडिटेशन फ्रेमवर्क, की ज्या नावावरती नंतर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी काही टिप्पणी सुचवल्यात आणि त्या नावात बदल सुचवला आणि मग तो बदल सुचवणारा शासन निर्णय दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी निर्गमित केला आणि त्या शासन निर्णयान्वये या प्रणालीचं नाव स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अश्युरन्स फ्रेमवर्क, पूर्वी होतं शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि अधिस्वीकृती आराखडा आणि नंतरनं 28 जानेवारी 2025च्या शासन निर्णयान्वये झालं शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा. म्हणजे हा आराखडा गुणवत्तेचं मूल्यांकन तर करेलच करेल, पण त्याच बरोबरीनं आश्वासित देखील करेल. कशासाठी? तर गुणवत्ता विकास साधण्यासाठी. मग आता याचा मूळ हेतू काय आहे, मूळ उद्देश काय आहे या प्रणालीचा? तर शाळेच्या बलस्थानांचा शोध घेणं, शाळेनं स्वतःचं आत्मपरीक्षण करणं, शाळेच्या सर्व भागधारकांनी आत्मपरीक्षण करून शाळेची सद्यस्थिती विचारात घ्यावी आणि बलस्थानं जी आहेत त्या बलस्थानांवर केंद्रीभूत व्हावं. या बलस्थानांचा वापर करून शाळेचा अधिक विकास साधण्यासाठी हा आराखडा उपयुक्त ठरणार आहे. आणि याच बरोबरीनं शाळेच्या ज्या उणिवा आहे, जे अक्षमता आहे, ज्या कमतरता आहेत त्यांचाही शोध या योगे घेता येणार आहे. आणि मग बलस्थानांचा वापर करून उपलब्ध संसाधनांचा सुयोग्य नियोजनात्मक वापर करून आपल्याला आपल्या कमतरता असतील, उणिवा असेल, आपल्या अक्षमता असतील यांवर मात करण्यासाठी हा स्काफचा आराखडा शाळांना उपयुक्त ठरणार आहे. नेक्स्ट प्लीज.
आता ही जी मूल्यांकन प्रक्रिया आहे यात 2 टप्पे आहेत. सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे स्वयंमूल्यांकन. मुख्याध्यापक या नात्यानं मुख्याध्यापक हे कार्यालय प्रमुख आहेत आणि मग त्यांनी आपल्या सर्व भागधारकांना सोबत घेऊन शाळेचं स्वयंमूल्यांकन करण्यासाठीची ही जी प्रणाली विकसित झालेली आहे या प्रणालीचा अवलंब करावा आणि स्वतःच्या शाळेचं स्वयंमूल्यांकन करून घ्यावं. स्वयंमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण गत शैक्षणिक वर्षात अनुभवल्याप्रमाणे राज्यातील ज्या A+ श्रेणीप्राप्त शाळा होत्या एकूण त्यापैकी 10% शाळांचं बाह्यमूल्यांकनाची प्रक्रिया झाली. त्यानंतरचा आणखी एक टप्पा होऊ घातलेला आहे. त्रयस्थ यंत्रणेमार्फत पुन्हा त्या A+ श्रेणी प्राप्त शाळांचं देखील मूल्यांकन होणं नियोजित आहे. ते यथावकाश आपणापर्यंत ती माहिती पोहोचेलच. परंतु आता लागलीच आपल्याकडे या मूल्यांकन प्रक्रियेचे हे 2 टप्पे आहेत. एक आहे स्वयंमूल्यांकन आणि दुसरा आहे बाह्य मूल्यांकन. नेक्स्ट साइड नेक्स्ट प्लीज. आता मूळ जो आराखडा आहे त्या आराखड्याची जी संरचना आहे त्यावर आपण जाऊया. स्कापचा हा जो आराखडा आहे हा आराखडा गत शैक्षणिक वर्षापासून आपल्या सर्वांच्या परिचयाचा झालेला आहे. यापूर्वी देखील आपल्याकडे शाळांच्या गुणवत्तेचं मूल्यांकन करण्यासाठी एक प्रणाली आपण अंगीकारलेली होती आणि तिचा अवलंब करत होतो. त्या प्रणालीचं नाव आहे शाळा सिद्धी. आता त्या शाळा सिद्धी आणि स्काफ दोघांमधील साम्य आणि भेद यावरती थोडक्यात चर्चा करू. शाळा सिद्धीमध्ये एक क्षेत्र होती. त्या क्षेत्राची उपक्षेत्रांमध्ये विभाजन झालेलं होतं आणि त्या उपक्षेत्रांमध्ये गाभा मानकं होती की ज्या गाभा मानकांची 3 स्तर होते आणि त्या 3 स्तरांपैकी योग्य त्या स्तराची वर्णन विधानं आपल्या शाळेला जी योग्य होती त्यांची पुष्टी करणारे पुरावे आपल्याकडे जर असतील तर तो स्तर आपण निवडत होतो आणि त्यासाठीचा प्राधान्यक्रम आपण निश्चित करत होतो. अशा पद्धतीची संरचना ही शाळा सिद्धीची होती. आता इथे समोर आपल्याकडे स्काफची संरचना आहे. स्काफ मध्ये क्षेत्र आहे की जे विषय, कार्यपद्धती, व्याप्ती आणि मर्यादेचा विचार करता समान उद्दिष्ट असलेल्या कृतींचा संच. मग या क्षेत्रांचं उपक्षेत्रांमध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे. ते कशासाठी तर कार्य सुलभतेसाठी त्या क्षेत्राची विविध भागात विभागणी केलेला जो भाग आहे त्याला आपण उपक्षेत्र असं संबोधतो. या उपक्षेत्राच्या कार्याच्या मूल्यांकनासाठी ज्ञात व मान्य नियमानुसार प्रमाणित केलेले जे निकष आहे त्या निकषाला मानक असं संबोधलं जातं. मग या उपक्षेत्रामध्ये त्या उपक्षेत्राला अनुसरून त्याच्याशी संबंधित असणारे शालेय प्रक्रियेतील जे निकष आहेत त्या निकषांचा संच ते निकष मानक या नावानं ओळखले जातात. आता ही जी मानकं आहेत या मानकांची वर्णन विधानांमध्ये पुन्हा विभाजन करण्यात आलेलं आहे. मानकांच्या स्तरनिहाय केलेलं स्पष्टीकरण म्हणजे वर्णन विधान. आता या ठिकाणी आपण शाळा सिद्धीमध्ये गाभा मानकाचं 3 स्तरात आपण वर्णन विधानं करत होतो, परंतु इथे स्काफ मध्ये मात्र वर्णन विधानं 4 स्तरात विभागलेली आहेत. मग ते 4 स्तर जे आहेत ते कामगिरी निर्देशकाचे 4 स्तर आहेत. स्तर 1, स्तर 2, स्तर 3, स्तर 4. त्यांचाही परिचय आपल्याला पुढे करून घ्यायचा आहे. हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल तर आपण पुढे जाऊया. नेक्स्ट प्लीज सर. त्यानंतर त्या 4ही स्तरांची वर्णन विधानं संपली. पुस्तिकेत त्याच्या खाली मार्गदर्शक तत्वे आणि धोरण, मग ते क्षेत्र, ते उपक्षेत्र, मानक आणि त्याची वर्णन विधानं यांच्या अधिक सुस्पष्टतेसाठी संदर्भ म्हणून वापरावयाचे जे दस्तऐवज आहे त्या दस्तऐवजांना मार्गदर्शक तत्वे आणि धोरण अशा नावाची रकाना पुस्तिकेमध्ये दिलेला आहे प्रत्येक मानकासाठी. आणि त्याखाली त्या मानकाच्या 4ही स्तरांना अनुसरून त्या 4ही स्तरांच्या खाली अनुक्रमे त्यांचे वर्णन विधानाची वैधता प्रस्थापित करणारे, पुष्टी जोडणारे दस्तऐवजाचं वर्णन त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याला पुरावे असं संबोधतो. अशा पद्धतीची रचना या स्कापच्या पुस्तिकेमध्ये पूर्ण आहे की जी आपण या अगोदर अभ्यासलेली आहे. त्याला फक्त एक थोडासा मागोवा म्हणून या ठिकाणी पुन्हा परिचयात आणलो. नेक्स्ट. आपण ज्या 4 स्तरांचा विचार करत होतो ते 4 स्तर पुढील प्रमाणे. स्तर 1 की ज्याचं नाव प्रारंभिक असं आहे. यामध्ये अर्थबोध असा आहे की यंत्रणा प्राथमिक अवस्थेत आहे. त्यापेक्षा अधिक थोडी काठिण्य पातळी गाठलेला दुसरा स्तर की ज्याला प्रगतशील स्तर असं संबोधलं जातं की त्याचा अर्थ असा होतो यंत्रणा सुरुवातीच्या
रचनात्मक कार्यामध्ये आहे आणि कार्य सामान्यतः सुधारात्मक आहेत असं ज्या ठिकाणी आढळतं त्या स्तराला स्तर 2 प्रगतशील असं संबोधलं. त्यानंतर स्तर 3 जो आहे तो प्रगत स्तर म्हणून गणला जातो, की ज्याचा अर्थबोध असा होतो, यंत्रणा परिभाषित आणि दस्तावेजीकरण केलेली आहे. लोकांना संस्थेतील त्यांच्या भूमिकांची जाणीव असते आणि ते आचरणात आणतात. सराव नैसर्गिक प्रतिबंधात्मक आणि सुधारात्मक आहेत. हे झालं स्तर 3 आणि अंतिम स्तर म्हणजे स्तर 4 की ज्याला प्रवीण स्तर म्हटलं जातं. प्रशासन आणि नेतृत्व, उत्तरदायित्व, जबाबदारी, स्वमूल्यांकन आणि सुधारणा नियोजन याद्वारे प्रदर्शित केली जाते. असं असेल तर चौथा स्तर. आता या स्तरांचा आणि आपला काय संबंध? जर त्या पहिल्या स्तराच्या वर्णन विधानांची पुष्टी करणारे पुरावे आपल्याकडे असतील तर आपण त्या विशिष्ट मानकासाठी स्तर 1 निवडायचा. दुसऱ्या स्तराच्या वर्णन विधानाकडे जायचं. त्याच्या वर्णन विधानांची पुष्टी करणारी, त्याची वैधता पडताळणी करणारे पुरावे जर आपल्याकडे असतील तर आपण त्या ठिकाणी त्या मानकासाठी स्तर 2 निवडायचा. त्यानंतर तिसऱ्या स्तराच्या वर्णन विधानांकडे जाऊन त्याची पुष्टी जोडणारे जर वर्णन विधानांच्या पुष्टी जोडणारे पुरावे जर आपल्याकडे उपलब्ध असतील तर आपण त्या मानकासाठी स्तर 3 निवडायचा. आणि एखाद्या मानकाबाबत स्तर 4 ची जी वर्णन विधानं आहे ती सुस्पष्ट सिद्ध होणारी पुरावे जर आपल्याकडे आहेत तर त्यासाठी आपण स्तर 4 निवडावा आणि त्याचे पुरावे संग्रहित करावेत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता स्कापच्या संरचनेवर जाऊया. थोड्या वेळापूर्वी आपण क्षेत्र, उपक्षेत्र, त्याची मानकं, त्याचे मार्गदर्शक तत्वे, धोरण, त्याचे पुरावे यांसंदर्भात जाणून घेतलं. आता हा जो आराखडा आहे हा आराखडा एकूण 6 क्षेत्रांनी युक्त आहे. म्हणजे यातील सगळी मानकं जी आहेत ती 6 क्षेत्रांमध्ये विभागली गेलेली आहे. ती 6 क्षेत्र पुढील प्रमाणे. पहिलं जे क्षेत्र आहे ते अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन, की ज्याला या आराखड्यामध्ये एकूण भारांशापैकी 40% भारांश देण्यात आलेला आहे, की ज्याचा अर्थबोध असा होतो या सबंध यंत्रणेचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे आणि मग त्या विद्यार्थ्याच्या विकसनासाठी असणारा अभ्यासक्रम, अध्यापनाच्या पद्धती आणि मूल्यांकनाची प्रक्रिया याच्याशी निगडीत असणाऱ्या मानकांचे जे संच आहेत ते सर्व एकत्र करून असे 40% भारांश हा पहिल्या क्षेत्राला दिलेला आहे. दुसरं क्षेत्र जे आहे ते भौतिक सुविधा, साधनं याला एकूण 10% भारांश आहे. तिसऱ्या क्षेत्रासाठी तिसरं क्षेत्र जे आहे ते मानवी साधन स्रोत आणि शालेय नेतृत्व यासाठी 20% भारांश आहे. चौथं क्षेत्र समावेशनाचं धोरण अंगीकारलेलं आहे आणि मग त्याची वैधता तपासणारी मानकं त्यामध्ये आहे, त्यासाठी एकूण भारांश 10% आहे. पाचवं क्षेत्र व्यवस्थापन, संनियंत्रण आणि प्रशासन या क्षेत्रासाठीचा भारांश हा 10% आहे. आणि सर्वात शेवटचं क्षेत्र लाभार्थ्यांचे समाधान या क्षेत्रासाठी असणाऱ्या एकूण मानकांचं प्रमाण या आराखड्यामध्ये 10% इतकं आहे. असं 6 क्षेत्रांमध्ये या आराखड्याची विभागणी आहे. पण लागलीच त्यानंतरनं या पुस्तिकेमध्ये परिशिष्ट क्रमांक 1 ते परिशिष्ट क्रमांक 8 अशी 8 परिशिष्ट दिलेली आहे. या परिशिष्टांचं काळजीपूर्वक अवलोकन करण्यात यावं आणि त्याला अनुसरून कार्यवाही करण्यात यावी. मग ती परिशिष्ट जी आहेत त्यांचीही तोंडओळख आपण करून घेणार आहोत. त्यातील 2 परिशिष्टांची माहिती या ठिकाणी आलेली आहे. तोंडओळखच आपण आता करून घेणार आहोत. त्यात शालेय सुरक्षा आणि पडताळा सूची असा एक चौथं परिशिष्ट आहे की ज्यामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. हा आराखडा वापरत असताना शाळा पातळीवर स्वयंमूल्यांकन करतेवेळी जर आपण या शालेय सुरक्षा आणि पडताळा सूचीची ही प्रश्नावली जर आपण सोडवायला घेतली तर ते प्रश्न सोडवत असताना आपल्याला लागलीच क्लिक होणार की ह्या प्रश्नासाठी आपल्याकडे पुरावा काय आहे. म्हणजे तिथे विचारांची बांधणी होण्यास सुरुवात होते आणि आपल्याकडे या गोष्टीसाठी पुरावा कुठला आहे याचे विचार आपले बळकट होतात आणि त्यातून मग आपल्याला पुरावे निर्मितीसाठी आणि पुराव्यांच्या संकलनासाठी उपयोग होतो. म्हणून या परिशिष्टांना देखील अगदी प्राधान्य आपण देणं गरजेचं आहे. अशी ही स्कापची संरचना आहे की ज्यामध्ये एकूण 6 क्षेत्र आणि 8 परिशिष्ट अंतर्भूत आहेत. साहेब नेक्स्ट प्लीज. आता आपण गुणांकनाच्या दिशेने जाऊया. आता गुणांकनाच्या दिशेने जाऊन
आपण या तक्त्याला अनुसरून स्काफचं संबंधची व्याप्ती आहे ती जाणून घेऊ. स्काफमध्ये एकूण क्षेत्रांची संख्या 6 आहे हे आपल्याला या अगोदरच्या स्लाइडमध्ये लक्षात आलं. पहिलं क्षेत्र अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन. आता या क्षेत्रात एकूण मानकांची संख्या आहे 44. आता त्या 44 मानकांपैकी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 न जो नवा आकृतिबंध घालून दिलेला आहे त्या आकृतिबंधाला अनुसरून पूर्व प्राथमिकचे 3 वर्ग आणि इयत्ता 1ली-2री असा 5 वर्षांचा शिक्षणक्रम असणारी शाळा, त्यानंतर वर्ग 3 ते 5, त्यानंतर वर्ग 6 ते 8, त्यानंतर वर्ग 9 ते 12 अशा स्तर आपल्याला या आकृतिबंधानं घालून दिलेले आहे. अशा या 4ही स्तरनिहाय असणाऱ्या शाळांसाठी लागू असणाऱ्या मानकांची संख्या या तक्त्यात स्पष्ट होते. समजा पहिलं क्षेत्र आहे त्या पहिल्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या एकूण मानकांची संख्या 44 आहे. जर माझ्या शाळेकडे इयत्ता 2री पर्यंतचेच वर्ग आहे की जे पूर्व प्राथमिक जोडलेले आहे, तर माझ्या शाळेला लागू असणाऱ्या मानकांची संख्या किती? तर माझ्या शाळेला लागू होणार 35 मानकं. माझी शाळा जर इयत्ता 1ली ते 4थीची आहे किंवा इयत्ता 1ली ते 5वीची आहे, तर माझ्या शाळेसाठी लागू होणाऱ्या मानकांची संख्या किती? तर ती या ठिकाणी या रकान्यात दिसते 36. माझी शाळा 6वी ते 8वीचे वर्ग असणारी जर शाळा असेल तर माझ्या शाळेसाठी लागू होणाऱ्या मानकांची संख्या किती? तर ती 36. माझी शाळा जर 9वी ते 12वीचे वर्ग असणारी शाळा आहे तर त्या शाळेसाठी एकूण 44 मानकांसाठी किती मानकं लागू होतील? तर ती होतील 37. असंच मग दुसरं क्षेत्र जर विचारात घेतलं तर या दुसऱ्या क्षेत्रात एकूण मानकांची संख्या आहे 30 आणि त्या 30 पैकी पहिल्या 3ही स्तरांच्या शाळांसाठी एकूण 28 मानकं लागू होतात आणि जो माध्यमिकचा स्तर आहे की ज्यामध्ये 9वी ते 12वीचे वर्ग आहे, मग अगदी 1ली ते 12वी शाळा असू द्या, 5वी ते 12वी असू द्या किंवा फक्त उच्च माध्यमिकचे वर्ग असू द्या किंवा 8वी ते 10वी असू द्या, 1ली ते 10वी असू द्या, 5वी ते 10वी असू द्या, अशी कोणतीही शाळा असेल तर त्या शाळेसाठी या दुसऱ्या क्षेत्रातील 30 पैकी 30 मानकं लागू होतात. आणि नंतर तिसऱ्या क्षेत्रापासून पुढची जी 4ही क्षेत्र आहेत त्या क्षेत्रातील असणारी एकूण मानकं जी आहे ती सर्वच्या सर्व मानकं सर्व स्तराच्या शाळांसाठी लागू आहेत. म्हणजे कसं, मानव संसाधन आणि शाळा नेतृत्व मग सर्व शाळांसाठी ते लागू आहे, त्यामुळे सर्व मानकं त्यांना लागू होतात. समावेशनाची पद्धती आणि लिंग समभाव हे सर्व शाळांसाठी अगदी तात्विक दृष्ट्या लागू आहे, त्यामुळे त्या क्षेत्रातील एकूण 14च्या 14 मानकं सर्व स्तरांसाठी लागू आहे. कुठलीही शाळा म्हटली की त्या शाळेसाठी व्यवस्थापन आलं, त्यावरती देखरेख ठेवणारी यंत्रणा आली, त्यासाठीचं प्रशासन आलं. त्यामुळे त्या क्षेत्रातील 5व्या क्षेत्रातील एकूण 17च्या 17 मानकं सर्व स्तरांच्या शाळांसाठी लागू आहेत. आणि 6वं क्षेत्र शाळा म्हटली की लाभार्थी आले. मग लाभार्थी कोण? विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, समाज, व्यवस्थापन, प्रशासन हे सगळे आलेत भागधारक. मग या सर्व भागधारकांचं समाधान प्रत्येक शाळेसाठी लागू आहे, म्हणून अंतर्भूत असणारी सर्वच्या सर्व 11 मानकं सर्व स्तरांच्या शाळांसाठी लागू आहेत. आता त्याखाली जर बघितलं एकूण लागू मानके आणि लाल रंगात लिहिलेलं आहे वसतिगृह व उपहारगृह असल्यास, जर माझी शाळा निवासी शाळा आहे तर त्या शाळेसाठी जर आपण पूर्व प्राथमिक आणि वर्ग 2 पर्यंतची शाळा विचारात घेतली तर माझ्या शाळेसाठी 117 मानकं लागू होतील जर वसतिगृह उपहारगृह असेल तर. मग जर 117 मानकांचं मूल्यांकन माझ्या शाळेचं झालं तर मग माझ्या शाळेला एकूण किती गुणांपैकी गुण मिळणं अपेक्षित आहे? आता कोणत्याही मानकाचा अंतिम निर्देशक हा स्तर हा 4 आहे, म्हणून स्तर 1 जर घेतला तर 1 गुण, स्तर 2 घेतला तर 2 गुण, 3 घेतला तर 3 गुण आणि स्तर 4 घेतला तर 4 गुण. म्हणून 117 मानकं माझ्या शाळेला लागू आहेत. मग 117 मानकं म्हणून प्रत्येकी गुणिले 4 म्हटलं की 468 गुणांचं माझ्या शाळेचं मूल्यांकन होईल. आणि जर माझीच शाळा पण माझ्या शाळेकडे वसतिगृह नाहीये, उपहारगृह नाहीये, पण माझी शाळा पूर्व प्राथमिक आणि इयत्ता 2री पर्यंतचे वर्ग चालवते, तर माझ्या शाळेसाठी लागू असणाऱ्या मानकांची संख्या किती? तर ती 112. म्हणजे माझ्या शाळेचं एकूण 448 गुणांचं मूल्यांकन होणार. असं हे झालं पायाभूत स्तराच्या शाळेसाठी. मग अशा पद्धतीनं आपल्याला
केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांमध्ये हा तक्ता या पद्धतीने पुढे एक्सप्लेन करायचा आहे. इथेपर्यंत कुणाला काही अडचण असेल तर आपण त्यावरती चर्चा करूया. का साहेब माझा पूर्ण जाधव विषय सर कंप्लीट? कंटिन्यू करा. Yes, बरं, माझा विषय तुमचा पूर्ण करतो विषय आणि कंटिन्यू मग करा. आपण शेवटी प्रश्नोत्तर घेऊया. हो चालेल 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 चालेल. घाई नाही होते ना साहेब जास्त? नाही, साहेब अगदी बरोबर चालू आहे. ओके साहेब, थँक्यू. अगदी बरोबर चालू आहे. ओके साहेब, ठीक, थँक्यू. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता यातील या आराखड्यात अंतर्भूत असणारी 6 क्षेत्र, त्यातील पहिल्या क्षेत्राची ओळख आपल्याला करून द्यायची आहे उद्याच्या शिक्षण परिषदेमध्ये. ती कशी करून द्यायची? तर ही आहे पहिल्या क्षेत्राची प्रस्तावना. ही प्रस्तावना जाणून घेऊन पुढच्या स्लाइड वरती गेल्यानंतर त्या क्षेत्राचा परिचय आपल्याला करून द्यायचा आहे. साहेब नेक्स्ट प्लीज. ओके, आता या ठिकाणी 2 रकाने आहे. डाव्या बाजूचा जो रकाना आहे तो क्षेत्र, उपक्षेत्र, मानक, त्याचे 4 स्तर, मार्गदर्शक तत्व, धोरण आणि त्याचे संबंधित पुरावे हे डाव्या बाजूचा रकाना दाखवतो. तर उजव्या बाजूचा जो रकाना आहे तो उजव्या बाजूचा रकाना क्षेत्र, उपक्षेत्र आणि त्या उपक्षेत्रातील मानकांची संख्या, मानकांची शीर्षक आणि त्यांची संख्या दर्शवतो. साहेब थोडं स्क्रोल डाऊन करा ना, वरचं टायटल दिसले पाहिजेत फक्त. ओके ओके ओके. आपण अगोदर ना उजव्या बाजूचा जो रकाना आहे त्यावरती येऊया. अनुक्रमांक 1 म्हणजे पहिलं क्षेत्र. त्या क्षेत्राचं नाव आहे अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन. आता या क्षेत्रामध्ये एकूण असणारे उपक्षेत्र ही एकाखाली एक 1.1, 1.2, 1.3, 1.4 असे 1.12 पर्यंत दिली. आता यात 1.1 म्हणजे काय? पहिलं क्षेत्र आणि त्या पहिल्या क्षेत्रातलं पहिलं उपक्षेत्र. मग ते आता इकडे डाव्या बाजूच्या रकान्यात बघूया आपण. अगदी सगळ्यात वरच्या रेषेत क्षेत्र क्रमांक 1 नाव दिसतंय. दुसऱ्या कॉलम सेलमध्ये बघा 1.1 म्हणजे काय? तर पहिल्या क्षेत्रातलं पहिलं उपक्षेत्र अभ्यासक्रम नियोजन. आणि त्याच्या खाली आल्यानंतर 1.1 ओके 1.1 मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि संदर्भ साहित्याशी परिचित आहेत. आता हे जे आहे हे मानक विधान आहे आणि त्या मानक विधानाचा क्रमांक काय आहे? 1.1. आता यातला बघा, पहिला 1 हा क्षेत्र दर्शवतो, दुसरा 1 हा उपक्षेत्र दर्शवतो आणि तिसरा 1 हा त्या उपक्षेत्रातील मानकाचा क्रमांक दर्शवतो. आलं लक्षात? मग आपण आता उजव्या रकान्याकडे येऊया परत. 1.1 अभ्यासक्रम नियोजन आणि मग त्याच्या समोर एकूण मानकांची संख्या आपल्याला दिसते 4. एकूण मानकांची संख्या दिसते 4. मग आता ती 4 मानक कशी, त्यांचे क्रमांक पुस्तिकेमध्ये कसे दिसतील? तर 1.1 की जो आपल्या समोर आहे, त्यानंतरचा येईल 1.1.2, त्यानंतर येईल 1.1.3 आणि 1.1.4. आता असे क्रमांक आपल्याला पुस्तिकेत दिसतील. परंतु पोर्टलवर जर गेलो आपण, समजा ऍप लॉग इन केलं, तर तिथे मात्र मानक क्रमांक 1 ते मानक क्रमांक 128 असे क्रमाने दिलेले आहेत. मग तो गोंधळ आपल्या सर्वांच्या मनामध्ये होतो. तो दूर करण्यासाठी ही स्लाइड जरा व्यवस्थित समजून घ्या. मग इथे 1.1 म्हणजे मानक क्रमांक 1, 1.1.2 मानक 2, 1.1.3 मानक 3, 1.1.4 मानक 4. इथे पहिल्या क्षेत्रातल्या पहिल्या उपक्षेत्रातली 4ही मानकं संपली. आता मानक क्रमांक 5 जे पोर्टलवर आहे ते कोणत्या नंबरने पुस्तिकेत दिसेल आपल्याला? तर 1.2.1. मानक क्रमांक 6 कसं दिसेल? 1.2.2. आणि मग अशी एकूण 5 मानकं आहे. पहिल्या क्षेत्रातली 4 आणि या क्षेत्रातली 5. म्हणजे दुसऱ्या क्षेत्रातलं सगळ्यात शेवटचं मानक जे आहे ते पुस्तिकेमध्ये आपल्याला कसं दिसेल? 1.2.5. परंतु वास्तवात ते पोर्टलवर आपल्याला दिसेल मानक क्रमांक 9. आणि मग नंतर मानक क्रमांक 10 म्हणजे 1.3.1,
1-3-2 मानक 11, 1-3-3 मानक 12 असे 1-3-7 पर्यंत गेलं की पहिल्या क्षेत्रातलं तिसरं उपक्षेत्र संपतं. अशा पद्धतीने या उजव्या रकान्यात आपण शेवटी खाली जर बघितलं तर या पहिल्या क्षेत्रामध्ये एकूण 12 उपक्षेत्र आहे की ज्यातील एकूण मानकांची संख्या 44 आहे. हे लक्षात आलं. आता आपण डाव्या रकान्याकडे येऊया की जिथे आता ते मानक आपण थोड्या वेळापूर्वी वाचलं. मानक क्रमांक 1 म्हणजेच 1.1.1 मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि संदर्भ साहित्याशी परिचित आहेत. या मानक विधानाची पुष्टी करणारे वर्णन विधानं स्तरनिहाय खाली दिलेली आहे. त्यात पहिल्या स्तराची वर्णन विधानं जर आपण बघितली तर त्या पहिल्या स्तराची वर्णन विधानं काय सांगतात? मुख्याध्यापक आणि शिक्षक NEP, NCF आणि SCF च्या मुख्य शिफारसी व अध्ययन निष्पत्ती त्यांना माहिती आहेत. मग आता राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आपण स्वीकार केलेला आहे. NCF राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याची ओळख आपली झालेली आहे आणि आपण त्याचा अंगीकार केलेला आहे. तदनुषंगाने आपण कार्यरत आहोत. SCF मग आता SCF 2 आहे पायाभूत शिक्षण आणि शालेय शिक्षण. राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण हे आपल्यासाठी असणारे महत्वाचे दस्तऐवज आहे आणि या दस्तऐवजांमध्ये ज्या शिफारसी आणि अध्ययन निष्पत्ती नमूद करण्यात आलेल्या आहेत त्या मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना माहिती आहेत असा या वर्णन विधानाचा अर्थ होतो. मग त्यासाठीची मार्गदर्शक तत्वे धोरण खाली दिलेली आहे आणि मग त्यासाठीचा पुरावा पण त्याच्याच खाली एक्झॅक्ट दिलाय. काय? राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 NCF SCF ची प्रत. मग माझ्या शाळेकडे यांच्या प्रती उपलब्ध आहे. मग ते उपलब्ध असल्याचा पुरावा मी दाखवायचा म्हणजे स्तर 1 चा पुरावा माझ्याकडे तयार. मग आता करायचं कसं? बघा आता लगेच ऑनलाईन काम करत असतानाही काय काय करायचं तेही सायमल्टेनियसली सांगत चालतो मी. समजा आता आपल्याला करायचं काय आहे? एक मास्टर फोल्डर ड्राईव्हला तयार करायचं स्काफ 2526 नावाने आणि त्या फोल्डरमध्ये अनुक्रमांक 1 ते 128 फोल्डर्स तयार करून घ्यायची. परंतु ते करण्या अगोदर करायचं काय? पहिलं जे मास्टर फोल्डर तयार करू ना त्याला ऍक्सेस मॅनेज करून घ्यायचं पहिलेच. पहिलं जे फोल्डर तयार केलं ड्राईव्हला त्याला ऍक्सेस मॅनेज करायचा. तो ऍक्सेस व्ह्यूअर मोडवर आणायचा म्हणजे एनीवन विथ द लिंक, कारण त्याचं रिस्ट्रिक्शन आपल्याला काढावं लागणार. या पहिल्या मानकाचं व्ह्यूअर मोडला आपण ऍक्सेस केला की त्यानंतरनं त्यात एकूण 128 मानक की ज्यांना क्रमांक द्यायचे मानक 1 मानक 2 मानक 3 असे 128 पर्यंत क्रमांक देऊन ते फोल्डर्स तयार करायचे. हे सगळं काम ड्राईव्हला करा. आता ड्राईव्हला केलेलं काम आहे ना. आता या पहिल्या मानकाच्या पहिल्या स्तराचा आपल्याकडे पुरावा मिळाला की माझ्या शाळेकडे NEP ची प्रत आहे, NCF ची आहे, SCF ची आहे. मग या प्रती मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या समवेत आहेत असा फोटो घ्या आणि त्याला थोडं कॅप्शन द्या. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 त्याचबरोबर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर आणि शालेय शिक्षण यांच्या प्रती शाळेत उपलब्ध असून त्यांच्या समवेत मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन असेल किंवा स्टाफ असेल यांचा हा फोटो आहे असं त्या फोटोला कॅप्शन द्या आणि तो फोटो अपलोड करा. कुठे? मानक क्रमांक 1 च्या फोल्डरला. आता दुसऱ्या स्तराकडे जाऊया. दुसरा स्तर काय सांगतो? झूम आउट प्लीज सर. शाळा NEP 2020 SCF आणि NCF च्या शिफारसी शाळा NEP 2020 SCF आणि NCF वर शिक्षकांसाठी चर्चासत्र व उद्बोधन वर्गांचे आयोजन करते. आता शिक्षण परिषदा हा मुळात त्याचाच एक परिपाक आहे. मग शिक्षण परिषद ही उद्बोधन वर्गच आहे किंवा शिक्षकांसाठी वेगवेगळ्या प्रशिक्षणांचं उपलब्ध करून दिलेलं असतात. त्या उद्बोधन सत्राच्या नोंदी आहे. मग त्यासाठीचे आदेश असतील, कार्यमुक्ती आदेश असतील, उपस्थितीचे प्रमाणपत्र असतील, सहभागाच्या ज्या नोंदी असतील ते पुरावे सगळे एका ठिकाणी संकलित करून त्याला नाव द्यायचं 2 म्हणजे त्या स्तर 2 नाव दिलं की ती फाईल अपलोड करायची मानक क्रमांक 1 च्या फोल्डरला. पुन्हा तिसऱ्या स्तराला यायचं. तिसऱ्या स्तराची 2 वर्णन विधानं आहेत. त्या वर्णन विधानांची पुष्टी करणारे पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहे. वार्षिक मूल्यांकन आणि विविध परीक्षांचं नियोजन, समग्र प्रगतीपत्रक,
CCE चे रेकॉर्ड्स आपल्याकडे उपलब्ध आहे. ते सर्व रेकॉर्ड स्कॅन करा, त्याची एक फाईल करा, त्याला स्तर 3 असं नाव द्या आणि ते मानक क्रमांक 1च्या फोल्डरला अपलोड करा ड्राईव्हला. पुन्हा स्तर 4 वाचा. त्या 4थ्या स्तरासाठीचे असणारे पुरावे या ठिकाणी दिलेले आहेत. ते पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत, सगळ्यांकडे आहे उपलब्ध हे 4थ्या स्तराचे पुरावे या मानकाचे देखील. मग ते पुरावे व्यवस्थित डॉक्युमेंट त्याचं करा, डिजिटलाइज करा आणि ते पुरावे अपलोड करा मानक क्रमांक 1च्या फोल्डरला. आता आपल्याकडे मानक क्रमांक 1च्या फोल्डरला 4 फाईल्स आल्यात. आता हे फोल्डर असंच्या असं त्याचा ऍक्सेस आपण ऑलरेडी मॅनेज केलेला आहे. कुठे आपण मास्टर फोल्डरचा ऍक्सेस मॅनेज केला ना, त्यामुळे पुढे जाऊन आपल्याला या 128 फोल्डर्सला पुन्हा मॅनेज ऍक्सेस करण्याची गरज नाही. म्हणजे हे काम अति सोपं झालं. एकच फोल्डरला मॅनेज ऍक्सेस करायचा आणि त्याच्यातले सब फोल्डर्स जे आहे त्याच्या लिंक कॉपी करायच्या, ऍपवर लॉग इन करायचं, मानक क्रमांक 1 निवडायचं, त्याचा स्तर 4 निवडायचा, कारण 4ही स्तरांचे पुरावे आपण दिलेत ना, म्हणून स्तर 4 निवडायचा आणि त्या स्तर 4 निवडून खाली पेस्ट लिंकला क्लिक केलं की लिंक पेस्ट होते आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं. अशा पद्धतीने कामकाज आपल्याला आता इथून पुढे करायचंय. आता हे पहिल्या क्षेत्राची आपण तोंड ओळख करून घेतली. आता पुढे लागू असणाऱ्या आणि लागू नसणाऱ्या मानकांसंदर्भात चर्चा करूया. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आव्हाड मॅडम, आपण विचारलेला प्रश्न योग्य आहे. आपण जो स्तर निवडला त्या स्तरापर्यंतच्या अगोदरच्या सर्व स्तरांचे पुरावे आपण देणं आवश्यक आहे, कारण त्यांची पुष्टी करणं हे आपल्यासाठी क्रमप्राप्त आहे. आपण त्यावरती थोड्या वेळात नंतरनं बोलूयाच. आता हा तक्ता आपल्याकडे स्कापची जी पुस्तिका आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे त्या पुस्तिकेत हा तक्ता दिलेला आहे, पान क्रमांक 12 ते पान क्रमांक 19 पर्यंत. मग यामध्ये Y म्हणजे लागू आहे आणि X म्हणजे लागू नाही. आता 1.1.1 म्हणजेच पोर्टलवर मानक क्रमांक 1 आहे. मग हे मानक जे आहे हे 4ही स्तरांच्या शाळांसाठी लागू आहे, सर्व स्तरांच्या शाळांसाठी लागू आहे. मग तसंच 1.1.4 सॉरी माफ करा 1.1.4 की जे पहिल्या 3 स्तरांसाठी लागू नाही. मग ते मानक काय आहे, तर ते मानक पुस्तिकेत जर आपण बघितलं तर त्या मानकाचं विधान आहे, शाळा माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विषय निवडण्याचे स्वातंत्र्य देते. आता राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 न जो नव्यानं घालून दिलेला आकृतीबंध आहे त्या आकृतीबंधातनं आपण बदललेली शिक्षण प्रणाली आणि बदललेले अभ्यासक्रमाचे स्वरूप हे आपण शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण 1 शैक्षणिक वर्ष 2023-24, त्यानंतरनं शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 शैक्षणिक वर्ष 2024-25 आणि मूल्यवर्धन 3.0 प्रशिक्षण की जे चालू शैक्षणिक वर्षात झालं. या सर्व प्रशिक्षणांमध्ये आतापर्यंत आपण NEP-च्या आकृतीबंधातील ज्या मुख्य शिफारसी आहे त्यांवरती चर्चा केलेली आहे की ज्या योगे अभ्यासासाठी विषय निवडण्याचं स्वातंत्र्य हे इयत्ता 9वी पासून पुढे विद्यार्थ्यांना मिळणार आहे. म्हणून मग माध्यमिक स्तरावरील विषय निवडीचे स्वातंत्र्य जर माध्यमिक स्तरावरच होणारे 9वी ते 12वीचे वर्ग असताना तर मग 8वी पर्यंतच्या शाळांना ते मानक लागूच होणार नाही, म्हणून X त्या ठिकाणी दिलाय. त्यानंतर 1.3 जे उपक्षेत्र आहे त्या उपक्षेत्रात जर आपण आलो तर त्यातली एकूण 7च्या 7 मानक पहिल्या 2 स्तरांच्या शाळांसाठी लागू नाहीये. मग त्याचा अर्थ काय, तर जर आपण त्या उपक्षेत्राचं शीर्षक जर विचारात घेतलं तर त्या शीर्षकातच त्याचा अर्थबोध होतो. तो अर्थबोध कसा आहे बघा. कौशल्य आधारित व्यावसायिक शिक्षण कार्यक्रम असं त्या उपक्षेत्राचं नाव आहे. मग आता कौशल्य आणि व्यावसायिक शिक्षण हे 6व्या इयत्तेपासून पुढे विद्यार्थ्यांना मिळणार आहे, म्हणून 5व्या इयत्तेपर्यंतचे वर्ग असणाऱ्या शाळांसाठी या उपक्षेत्रातील 7ही मानकं लागू नाहीत असा त्याचा अर्थबोध होतो. अशा पद्धतीनं पुढील स्लाइड मध्ये देखील पहिल्या क्षेत्रातील काही लागू असणारी आणि नसणारी मानकांची संख्या या ठिकाणी आपल्याला दिसेल. साहेब नेक्स्ट प्लीज. या ठिकाणी देखील आपल्याला लागू असणारी आणि लागू नसणारी मानकांचा अर्थबोध होतो. समजा उपक्षेत्र क्रमांक 1.7 आहे की जे फक्त पहिल्या 2 स्तरांसाठी लागू आहे आणि वरच्या 2 स्तरांसाठी ते लागू नाही, म्हणजे 6वी ते 12वीचे वर्ग असणाऱ्या शाळांसाठी ते लागू नाही.
का लागू नाही, तर त्या उपक्षेत्राच्या नावातच दडलेलं आहे. अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन म्हणजेच काय, पूर्व बाल्यावस्था संगोपन व शिक्षण आणि पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी, की जे आपण सर्वजण आता तेच काम करतो आहोत. निपुण चाचणी, की जे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान म्हणजे FLN आणि पूर्व बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण, हे फक्त आणि फक्त पायाभूत स्तर आणि पूर्वतयारी स्तर म्हणजे इयत्ता 5वी पर्यंतच्या वर्ग असणाऱ्या शाळांसाठी लागू आहे. म्हणून ते पुढच्या 2 स्तरांच्या शाळांसाठी ती सर्वच्या सर्व 7ही मानकं लागू नाहीत, असा अर्थभूत या तक्त्यातनं होतो. नेक्स्ट. नेक्स्ट प्लीज. साहेब नेक्स्ट. पहिल्या क्षेत्रातील लागू आहे नाही. मग जसं आता मी पहिलं क्षेत्र आपणास या ठिकाणी परिचय करून दिला, तसंच इतर 6ही क्षेत्र कशी परिचित करून द्यायची, त्यांचा आराखडा या स्लाइडमध्ये आपणा सर्वांपर्यंत पोहोचवलेला आहे. दुसरं क्षेत्र पायाभूत सुविधा, त्याची तोंडओळख, त्याची प्रस्तावना या स्लाइडमधनं करून देऊन पुढच्या स्लाइडवर जर गेलो आपण, तर त्या ठिकाणी पुन्हा पहिल्या क्षेत्रासारखंच पुढची स्लाइड सर. हा, आता या स्लाइड वर जर आलो आपण, तर पुन्हा पहिल्या क्षेत्रासारखंच उजव्या बाजूचा रकाना आणि डाव्या बाजूचा रकाना. उजव्या बाजूच्या रकान्यामध्ये क्षेत्र दुसरं पायाभूत सुविधा, त्यातील एकूण उपक्षेत्रांची संख्या 12 आणि त्यातील एकूण असणाऱ्या मानकांची संख्या 30 हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होत आहे. आणि मग इकडे आल्यानंतर दुसऱ्या क्षेत्रातील पहिलं उपक्षेत्र, की ज्याचं शीर्षक आहे वर्ग खोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि इतर खोल्या. आणि या उपक्षेत्रातलं पहिलं मानक आहे 2.1.1. म्हणजेच आपण बघितलं थोड्या वेळापूर्वी की पहिल्या क्षेत्रात एकूण असणाऱ्या मानकांची संख्या 44 आहे. म्हणजे साहजिकच आता दुसऱ्या क्षेत्रातलं पहिलं मानक सुरू होणार मानक क्रमांक 45 ने. पोर्टलवरील मानक क्रमांक 45 म्हणजेच पुस्तिकेत 2.1.1. आणि मग त्या मानकाचं विधान, त्याचे 4 स्तर, त्या 4 स्तरांची वर्णन विधानं, त्यासाठी असणारी मार्गदर्शक तत्वे आणि धोरण आणि त्याचे पुरावे, याबाबत सर्वांना सर्वश्रुत करून आपण पुन्हा पुढच्या स्लाइडवर जर गेलो, तर या दुसऱ्या क्षेत्रातील लागू असणारी आणि नसणारी मानकं आपल्या निदर्शनास येतील. साहेब नेक्स्ट प्लीज. दुसऱ्या क्षेत्रातील लागू असणारी आणि लागू नसणारी मानकं या पुढील तक्त्यांमधून आपल्याला स्पष्ट करावयाची आहेत. नेक्स्ट प्लीज. आता यातील 12वं जे उपक्षेत्र आहे 2.12 शाळा प्रवेश योग्यता, या उपक्षेत्रातील 4थं आणि 5वं मानक पहिल्या 3 स्तरांच्या शाळांसाठी लागू होत नाही, की जे 9वी ते 12वीचे वर्ग असणाऱ्या शाळेसाठी लागू होतं. नेक्स्ट प्लीज. अशाच पद्धतीनं तिसऱ्या क्षेत्राची ही मांडणी रचना या ठिकाणी दिलेली आहे, ती आपल्याला केंद्र स्तरावर स्पष्टीकरण द्यावयाचं आहे. साहेब आता थेट 6वं क्षेत्र संपल्यानंतरच्या स्लाइडवर जाऊया आपण. एव्हाना माझ्या मते मला खात्री आहे की आता हे डॉक्युमेंट कसं हाताळायचं हे उपस्थित सर्व मान्यवरांच्या लक्षात आलं असेल. त्यामुळे आपण 6वं क्षेत्र संपल्यानंतरची जी स्लाइड आहे त्या स्लाइडवर आता फोकस करूया. ओके. हा, परिशिष्ट. आता या ठीक चालेल. एकूण मानकं आता या ठिकाणी दिसतील. 6 क्षेत्र, त्या 6 क्षेत्रात असणारी एकूण उपक्षेत्र जी आहे ती सर्वांची मिळून होतात 59 आणि या 59 उपक्षेत्रांमध्ये विभागलेली आहेत एकूण मानकं 128. म्हणजे पहिल्या क्षेत्रात 12 उपक्षेत्र की ज्यांचं विभाजन 44 मानकांमध्ये आहे. दुसऱ्या क्षेत्रात एकूण 30 मानकं आहे की जी 30 मानकं 12 उपक्षेत्रांमध्ये आहे. आणि अशी सगळी मानकांची संख्या ही 128 आहे. उपक्षेत्र 59 आहे आणि क्षेत्र 6 आहे. असं 128 मानकांचं स्वयंमूल्यांकनाची प्रक्रिया आपल्याला करावयाची आहे. नेक्स्ट प्लीज. साहेब नेक्स्ट. ओके.
सुरुवातीलाच मी म्हणालो होतो की या पुस्तिकेमध्ये 6 क्षेत्र संपल्यानंतर एकूण 8 परिशिष्ट आहे. तर त्या 8 परिशिष्टांची ओळख या ठिकाणी होणार आहे. पहिलं जे परिशिष्ट आहे, त्या पहिल्या परिशिष्टाचं नाव आहे अंमलबजावणीची मार्गदर्शक तत्वे, की जी आपल्या व्यवस्थेतील सर्वांनी वाचलीच पाहिजे. त्यानंतर दुसरं जे परिशिष्ट आहे, मूल्यांकन अहवाल प्रपत्र. त्या मूल्यांकन अहवाल प्रपत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. ते प्रपत्र स्वयंमूल्यांकन वेळी शाळेने स्वतःकडे भरून ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर तिसरं परिशिष्ट जे आहे, शाळा सुधारणा विकास योजनेसाठीचा आकृतीबंध त्या ठिकाणी दिलेला आहे. जसं आपण शाळा सिटीचं 7 क्षेत्रांची माहिती भरल्यानंतर पोर्टलवरती ऍक्शन प्लॅन भरत होतो, तसाच ऍक्शन प्लॅन आपल्याला या 6 क्षेत्रांचा या ठिकाणी करावयाचा आहे. त्याचा नमुना आणि एका क्षेत्राबाबतची नमुना विधानं देखील त्या ठिकाणी पुस्तिकेमध्ये तिसऱ्या परिशिष्टात देण्यात आलेली आहे. चौथं परिशिष्ट की जी शाळा सुरक्षितता पडताळा सूची आहे, त्याविषयी आता थोड्या वेळापूर्वी आपली चर्चा झाली होती. 5वं जे परिशिष्ट आहे ते शालेय सुरक्षा समिती आणि त्या समितीची रचना कार्य यांविषयीच्या शिफारसी सुचवतं. 6वं परिशिष्ट आहे समावेशित अध्ययनासाठी शालेय शिक्षणाची मार्गदर्शक तत्वे. 7वं परिशिष्ट आहे शालेय सुरक्षा प्रतिज्ञा, की जी आपल्याकडे सर्व शाळांमध्ये दर्शनी भागात प्रदर्शित केलेली असावी, असा निकष आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळासाठी देखील वापरलेला आहे. विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरताना देखील आपल्याला त्याची गरज होती. त्यानंतर सगळ्यात शेवटचं परिशिष्ट ते शिक्षक पालक संघ. अशी एकूण 8 परिशिष्ट असणारं हे स्कापचं डॉक्युमेंट याविषयी माझ्याकडनं आपण सर्वांनी जाणून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि आपल्या सर्वांच्या मनात काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांवरही जाऊ. पण तत्पूर्वी अजून एक 5 मिनिट वेळ अशासाठी घेतो की आता आपल्याला ऑनलाईन काम करायचं कसं आणि काय करायचं. आपण सर्वप्रथम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वेबसाईटला जायचं. MAA.AC.in म्हणजेच ma.ac.in. राज्य शैक्षणिक संशोधन म्हणजेच SCERT ची ती वेबसाईट आहे. त्या वेबसाईटला गेल्यानंतर त्या ठिकाणी SQAAF नावाची एक टॅब आहे, म्हणजे ती स्काफची टॅब आहे. त्या टॅबला क्लिक केल्यानंतर स्काफ बाबत सर्व काही तिथे दिसतं. मग स्काफचे शासन निर्णय असेल, त्यानंतर स्काफच्या सर्व बाबी तिथे, मार्गदर्शन पुस्तिका आहे, मार्गदर्शनपर व्हिडिओ आहे, क्षेत्रनिहाय मानकनिहाय व्यवस्थित मार्गदर्शन करणारे व्हिडिओ त्या ठिकाणी आहेत. ते देखील आवर्जून बघा, त्यांची देखील मदत घ्या. त्यानंतर तिथे मागील शैक्षणिक वर्षात A+ श्रेणी प्राप्त शाळांनी कोणते पुरावे अपलोड केले होते ते पुरावे देखील त्या ठिकाणी दिलेले आहे. त्या पुराव्यांचा वापर आपण संदर्भ म्हणून करावा. तसे पुरावे आपल्याकडे तयार करून संकलित करावे आणि अपलोड करावेत. त्याचप्रमाणे पुढे दिलेला आहे एक एक्सेल शीट दिलेलं आहे की जे पुराव्यांची संदिग्धता दूर करतं. म्हणजे आता ह्या VC नंतर आपण जर सर्वांनी पोर्टलला भेट दिलात तर तुम्ही म्हणणार की या वर्षी इतकं सोपं काम कुठेच नाहीये. म्हणजे तिथे आपण मानकनिहाय पुरावे त्या ठिकाणी दिलेले आहे. म्हणजे मानक क्रमांक समजा आपण 4 घेतलं तर त्या 4थ्या मानकाचे स्तरनिहाय काय काय पुरावे आपल्याकडे असावे त्याची अगदी सहज समजतील आणि तयार करता येतील अशी वर्णन विधानं त्या ठिकाणी दिलेली आहे की जी प्रॅक्टिकली प्रूव्हन आहे. लास्ट इयरला मागच्या वर्षी ती प्रॅक्टिकली प्रूव्ह झालेली आहे. त्यामुळे ती सहज करता येण्याजोगी पुराव्यांचं वर्णन त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या एक्सेल शीटमध्ये. त्यामुळे काम करत असताना त्याचा सहज उपयोग आपल्याला करून घेता येईल. त्यानंतर पोर्टलवरती आणखी कृत्रिम बुद्धिमत्तेचा देखील वापर आपल्याला करायला मदत मिळणार आहे. म्हणजे जसं आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतो, AI आपण वापर करतो आहोत, मग अगदी मीटा AI असेल, ChatGPT असेल, परप्लेक्सिटी असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमांचा आपण जसा वापर करून वेगवेगळ्या माहिती मिळवतो, त्या माहितीवर प्रक्रिया करतो, त्याचं सादरीकरण करतो, अगदी तसाच स्काफ असिस्टंट म्हणून स्काफचा चॅटबॉट देखील तयार केलेला आहे की ज्याची लिंक पोर्टलवर दिलेली आहे. स्काफ असिस्टंट म्हणजे स्काफ सहाय्यक चॅटबॉट त्या ठिकाणी दिलेला आहे. त्या चॅटबॉटला जर ओपन केलात तर अगदी जसं ChatGPTचा इंटरफेस येतो तसाच इंटरफेस इथे येतो. इथे एक नमुना दाखल प्रॉम्प्ट पण तयार करून दिलेला आहे. त्या प्रॉम्प्टला एडिट करून तिथे तुमचा UDICE, तुमच्या शाळेचा मागच्या वर्षीचा मानक क्रमांक 14ला
स्तर 3 निवडला होता असं आपण समजूया आणि मला आता 4था स्तर घ्यायचा आहे मानक क्रमांक 14 साठी, तर मी काय करू? असा प्रॉम्प्ट जर तिथं दिला तर ते काही क्षणातच आपल्याला प्रतिसाद देतं आणि आपण काय करावं लागणार आहे, आणखी कोणती कामं आपल्याकडे करणं अपेक्षित आहे, कशा पद्धतीनं पुरावे आपण करावे आणि आगामी 2 महिने 6 महिन्याचा तो कृती आराखडा देखील तयार करून देतो. इतकं सोपं काम यावर्षी झालेलं आहे. त्याचबरोबरीनं आणखी पुढे गेलं की ॲपच्या वापराबाबत व्हिडिओ देखील तिथे आहे आणि सर्वात शेवटी शंका समाधानाच्या टॅबमध्ये जिल्हास्तरीय मार्गदर्शन समिती, अगदी जिल्हानिहाय समित्यांचे संपर्क क्रमांक त्या ठिकाणी दिलेले आहे. राज्यस्तरीय मार्गदर्शन समितीचे संपर्क क्रमांक त्या ठिकाणी दिलेले आहे. एखाद्या मानकाबाबत आपल्याला अतिशय क्लिष्ट अडचण निर्माण झाली असेल तर त्या मार्गदर्शन समितीतील सदस्यांशी चर्चा करून आपण आपल्या त्या समस्या सोडवून घेऊ शकता आहात आणि आगामी या शैक्षणिक वर्षातील येऊ घातलेल्या या कामासाठी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. शिक्षण परिषदेच्या सादरीकरणासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. साहेब धन्यवाद. जाधव सर धन्यवाद. अतिशय उत्तम पद्धतीनं आपण हा विषय या ठिकाणी घेतलेला आहे. आता आपण एक 5 मिनिट फक्त या संदर्भात जर कुणाला प्रश्न असतील तर ते घेऊया. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या स्कॉप संदर्भात कामकाज पाहणाऱ्या समन्वयक जयश्री दिवटे मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी या बोलतील. त्यापूर्वी आपण प्रश्न उत्तर घेऊया. कुणाला काही प्रश्न आहेत का? चॅटमध्ये असं दिसतं आहे मला एक प्रश्न असा आलाय, 4 अंकी पासवर्ड डिलीट झालाय, कसा मिळवावा? आपण गट शिक्षणाधिकारी महोदयांच्या माध्यमातून जिल्हा कार्यालयाकडे संपर्क करून आपली यादी राज्यस्तरावर पोहोचवली होती. त्या लोकांना पासवर्ड मिळालेले आहे. काही जिल्ह्यांचे, आपल्याही जिल्ह्याचे एव्हाना मिळाले असावेत. तर तशी व्यवस्था आदरणीय दिवटे मॅडम त्या संदर्भात नंतर आपणाला सर्वांना मार्गदर्शन करतीलच. 4था स्तर निवडल्यास 4ही स्तराचे पुरावे अपलोड करणे बंधनकारक आहे का? बंधनकारक आहे असं नाही, परंतु ते अपलोड करणं आवश्यक आहे. कारण अनिवार्य जर केलं तर ते लादल्यासारखं होणार आहे. ज्या वेळेला बाह्य मूल्यांकनासाठी पथक येणार तर त्या पथकाला ते पुरावे आपल्याला दाखवता आले पाहिजे. त्यासाठी ते कुठेतरी संग्रहित असणं गरजेचं आहे. म्हणून ते पोर्टलला जर अपलोड केलं तर ते छान होणार. तर जी माहिती भरायची आहे आपली ती ऍप वरूनच भरायची का वेबसाईटवर? सर जी ती माहिती ऍपवरूनच भरायची आहे. कारण अँड्रॉइड ऍप डिझाईन केलेला आहे की जे फक्त अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम असणाऱ्या डिव्हाइसेसवरच चालेल. जर समजा तुमच्या लॅपटॉपला अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर चालेल, नाहीतर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमला ते चालणार नाही. त्याचबरोबर iOS ला देखील ते चालणार नाही. ओके सर. ड्राईव्ह बाबत पुन्हा सांगा. ड्राईव्ह बाबत ना अगदी सोपं आहे. ड्राईव्हला पहिले एक मास्टर फोल्डर तयार करा, स्काप 2526. त्या फोल्डरला ऍक्सेस मॅनेज करा. पुन्हा 128 वेळा ऍक्सेस मॅनेज करण्याची आवश्यकता नाही. हॅलो. हो सर. ज्यावेळेस आपण ही माहिती ऑफलाईन भरली ऍप्लिकेशनवर तर त्याला ऑनलाईन मोड म्हणजे ऑनलाईन रेंज असणं महत्वाचं आहे की एखाद्या शाळेमध्ये रेंज नसते ना, ऍप चाललं नाही किंवा ऑटो सेव्ह होणार. दुर्दैवानं आता शहाणे सरांचं नेटवर्क व्यवस्थित नसल्या कारणानं शहाणे सर त्यावरती आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करू शकले असते. पण तरीही माझ्याकडे जी माहिती आहे त्या माहितीला अनुसरून मी असं सांगेन की जसं नेटवर्क उपलब्ध होईल, तुम्ही जसा डाटा सेव्ह केलाय तसं ते अपलोड होईल. ओके ओके ठीक आहे. कारण आपण थेट डॉक्युमेंट अपलोड करत नाही आहोत, आपण फक्त लिंक अपलोड करतो. लिंक अपलोड हो लिंक अपलोड जरी केली तरी काही केबी डाटा लागेल. त्याला काही असं खूप हाय स्पीड इंटरनेटची आवश्यकता आहे असं काही नाही. मास्टर फोल्डरला व्ह्यू टू ऑल कसं करायचं? काय करायचं, एक फोल्डर तयार केलं की त्या फोल्डरच्या उजव्या बाजूला आता ड्राईव्हला गेलात की एक फोल्डर, न्यू फोल्डर क्रिएट करून घ्या. त्या फोल्डरला नाव द्या स्काफ 2526. ते तयार झालेल्या फोल्डरचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. त्या फोल्डरच्या उजव्या बाजूच्या 3 टिंबांना क्लिक केलं की शेअर नावाची टॅब दिसते. ओके. त्या शेअरला क्लिक केलं
की तिथे रिस्ट्रिक्टेड असं दिसतं. त्या रिस्ट्रिक्टेडला क्लिक करून तिथे एनीवन विथ द लिंक ला क्लिक केलं की झालं का? आता त्या व्ह्यू टू फोल्डरची ऑल लिंक होईल. नाही हा का? हा हा, आता त्या मास्टर फोल्डरची लिंक नाही कॉपी करायची आपल्याला प्रत्येक मानकाला. प्रत्येक मानकाला काय करायचं, त्याच्यात तयार केलेले 128 फोल्डर आहे ना, समजा मानक हो क्रमांक 65 मी भरतोय आणि मानक हो क्रमांक 65 चे माझ्याकडे स्तर 3 पर्यंतचे पुरावे, मग मी ते हो स्तर 3 पर्यंतचे पुरावे तिथं त्या मानक क्रमांक 65 च्या फोल्डरला टाकणार. ओके मग 1, 2, 3 असा नंबर देणार त्याला तिथे. हो का तर ते आपल्याला समजण्यासाठी आणि बाह्य मूल्यांकन करतानाही समजण्यासाठी. स्तर 1, बरोबर स्तर 2, स्तर 3 चे 3 पुरावे असे तिथे. मग मग कदाचित स्तर 3 चे तुमच्याकडे 10 पुरावे असतील तर 10 फाईल होऊ द्या ना, हरकत नाही ना. कारण आपल्याला कुठे डिरेक्ट ते डॉक्युमेंट नाही द्यायचं तिकडे ऍपला, आपल्याला त्याची फक्त बरोबर लिंक द्यायची आणि ते हो ऍक्सेस दिला एनीवन विथ द लिंक आपण. मग त्या फोल्डरमध्ये ते सगळे डॉक्युमेंट टाकले की मानक क्रमांक 65 चे जे फोल्डर आहे त्याच्या समोरच्या 3 डॉटला यायचं, शेअरला क्लिक करायचं आणि कॉपी लिंक करायची. ओके बरोबर लिंक कॉपी करून ऍपला जायचं, मानक क्रमांक 65 ओपन करायचं, त्याचा तिसरा स्तर निवडायचा. स्तर निवडला की त्याचा रंग बदलतो आणि पुन्हा त्याच्या खाली पुरावे असा शब्द आहे, त्या पुरावे लिंक पेस्ट करा असा शब्द आहे, तिथं लिंक पेस्ट करा या शब्दावर क्लिक केलं की त्या डायलॉग बॉक्समध्ये ती आपण कॉपी केलेली लिंक तिथे पेस्ट होते आणि सेकंदात लगेच बाजूला सबमिट बटन आहे, त्या सबमिट बटनावर क्लिक केलं की आपलं मानक क्रमांक 65चं काम पूर्ण. म्हणजे सर्व मानके सर्व पुरावे त्यांना मिळाले समजा एका लिंकवरच. नाही नाही, ते फक्त मानक क्रमांक 65 मानक क्रमांक हो ना, मानक क्रमांक 65 मधले जे समजा सगळे वेगवेगळे पुरावे मुद्दे त्यांना असतील मिळाले. सगळे आपण पुरावे काय त्यांना 2, मिळाले. 5, 10 काय जेवढे पुरावे आपण तिथे प्रोव्हाइड केले तेवढे पुरावे. बरोबर ओके ओके धन्यवाद सर. हॅलो सर हो नमस्कार सर. जर मागच्या वर्षी भरलेली माहिती भौतिक सुविधा वगैरे त्याच्यात काही फार बदल नसेल तर त्याच लिंक पेस्ट केल्या तर चालू शकतील ना? त्याच लिंक पेस्ट करण्यापेक्षा ती फोल्डर इकडच्या मास्टर फोल्डर मध्ये, म्हणजे एक पळवाट सांगतो, तीच फोल्डर इकडे मास्टर फोल्डर मध्ये पेस्ट करून घ्या. ठीक आहे, कारण भौतिक सुविधा वगैरे फार बदल नाहीये माहितीमध्ये. नाही नाही नाही, भौतिक सुविधांमध्ये बदल नाही. समजा दुरुस्ती वगैरे झालेली असेल तरच. हो 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 चालेल, फक्त ते नवीन फोल्डर मध्ये ऍड करायचं. हो, चालू शैक्षणिक वर्षाच्या फोल्डर मध्ये केलं ना तर ते काम सोपं जाईल. सर मास्टर Thank you, sir. फोल्डरची एकच लिंक सगळ्याला पेस्ट करायची का? नाही, बिलकुलही नाही, बिलकुलही नाही. म्हणून म्हणालो की प्रत्येक मानकाचं जे फोल्डर तयार करू ना त्याची लिंक कॉपी करायची आणि ती प्रत्येक मानकासाठी पेस्ट करायची. प्रत्येक मानकाची लिंक म्हणजे थोडक्यात सर एक आपण मास्टर फोल्डर बनवलं. हॅलो हो सर, आपण एक तुम्ही सांगितलं मास्टर फोल्डर तयार केल्यानंतर प्रत्येक मानकाला स्वतंत्र फोल्डर करावं लागणार. स्वतंत्र फोल्डर सब फोल्डर बनवायचे ना सर त्यात? हो 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 सर लास्ट डेट कधी किती कोणत्या डेट पर्यंत सबमिट? लास्ट डेट आहे 15 एप्रिल, परंतु मला खात्री आहे ज्या वेगानं आपलं सगळी कामं सुरू आहे ना, आपण अंतिम दिनांकाची वाट कोणीच बघणार नाही याची खात्री आहे. कारण नजीकच्या भूतकाळात आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाचं काम खूप प्रभावी केलेलो आहोत, त्यामुळे आपल्याकडे बरेचसे पुरावे आज संग्रही आहे. मास्टर फोल्डर हॅलो मास्टर फोल्डर मधले 128 जे हे समजा उपक्षेत्र, त्या 128 उपक्षेत्रामधल्या काही प्राथमिक शाळांना लागू नाही. हो बरोबर. मग तिथं लागू नाहीच आपल्याला हे करावं लागेल समजा. हो, मग ती फोल्डर तयारच करू नका. ती फोल्डर तयारच करू ते नका. फोल्डर आपल्याला तयार करण्याची गरज नाही 128 पैकी नाही का? ते माध्यमिकसाठी असतील. नाही नाही, समजा त्याला प्रॉम्प्ट जर दिला ना व्यवस्थित तर AI तुम्हाला काही सेकंदात 128 फोल्डर तयार करून देईल. मग नंतर तुम्हाला पडताळणी काय करायची, तुम्हाला लागू नसणारी मानकं जेवढी आहे ना तेवढ्यांचे फोल्डर तिथून डिलीट करून टाका त्या क्रमांकांची. बरोबर आहे सर. ओके. हॅलो सर, माझी एक शंका अशी आहे. हॅलो हॅलो मानक क्रमांक 65 मध्ये आपण जर 3 स्तर प्राप्त केले तर मग त्या 3 स्तरांच्या 3 वेगवेगळ्या लिंक करायच्या का एकच लिंक करायची? एकच फोल्डर मध्ये टाकायचं ते आणि त्या फोल्डरची लिंक पेस्ट करायची.
म्हणजे आपण तिसऱ्या स्तरावर असलो तरी तिन्ही स्तरांचे पुरावे एकाच फोल्डरला टाकायचे. एकाच फोल्डर 65 नंबरच्या फोल्डरला आणि त्या हा 65 ओके नंबरची ओके. लिंक फक्त कॉपी करायची. हा मग एकच लिंक राहील हॅलो सर. प्रत्येक मानकाला एकच सर link. आमच्या हॅलो सर. शाळेचा ईमेल आयडी ना सर. दुसऱ्या शाळेला गेलाय हा आणि ती जी शाळा आहे ती काय म्हणते की तुम्हाला आमचा पासवर्ड आला असला तर द्या. त्यांना त्यांचा ईमेल आयडी प्राप्त होत नाही ना, आम्हाला आमचा ईमेल आयडी कसा बदलता येईल? माझ्या मते जिल्हा कार्यालयाकडनं केंद्र पातळीपर्यंत एक एक्सेल शीट पाठवली गेलेली आहे की ज्याचा उल्लेख मगाशी आदरणीय शहाणे सरांनी केला होता सुरुवातीला. त्या एक्सेल शीट मध्ये त्या संबंधित शाळेचा युडाईस नंबर, त्या मुख्याध्यापकांचं नाव, त्यांचा मोबाईल क्रमांक आणि त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा युडाईस प्लसला नोंदवलेला ईमेल आयडी हा त्या यादीमध्ये दिलेला आहे. तर त्या यादीमध्ये जर आपण ईमेल आयडी तुमच्या वेगळा शाळा आहे आमच्या UDIS-ला. काय आमच्या शाळेच्या UDIS ला ईमेल आयडी ना आमच्या शाळेच्या नावानीच आहे, परंतु ओके. त्या ठिकाणी एका संबंधित शिक्षकांचा ईमेल आयडी गेलाय. बरं मग तो जो ईमेल आयडी शिक्षकांचा गेलाय ना तो ईमेल आयडी हा तुमचा लॉगिन आयडी म्हणून वापरा. त्याचा कुठेही काहीही परिणाम होणार नाही आणि आलेला दुसऱ्या पासवर्ड शाळेवर येत ते श्रीगोंद्यातल्या दुसऱ्या शाळेवर कार्यरत आहेत. असू द्या असू द्या असू द्या. ते काय आपल्या मेल शाळेशी आयडी हा फक्त संबंधित कधीच तुमचा नव्हते. नाही आणि मेल आयडी हा तुमचा फक्त लॉगिन आयडी आहे की ज्याचा कुठेही प्रभाव होणार नाही. तो फक्त तुमचा आयडेंटिटी आहे तिथे आणि त्यासाठीचा पासवर्ड तुमच्याकडे आहे. पण ते बदलता कसं हॅलो येईल आता सर. जर बदलायचं हा असेल सर. तर बदलायचं असेल ईमेल आयडी आमचाच आम्हाला घ्यायचं असेल तर? नाही नाही आता लागली स्वयंमूल्यांकनाची प्रक्रिया करून घ्या आणि नंतर ना तुम्ही युडाईस प्लसला तुमचं अपडेशन करा. ओके. कारण 30 जानेवारी शहाणे सरांनी जसं सांगितलं 30 एप्रिल 2026 पर्यंतचा डेटा घेतलाय आणि 30 समजा जानेवारी, फेब्रुवारी महिन्यामध्ये चेंजेस केलेले आहेत आणि आता त्या लोकांना असं वाटतं की आमच्या याच्यावर युजर आयडी पासवर्ड आलेला नाहीये आणि युडायसला चेक करता येते. समजा आता बदल्या झाल्यात ते जुन्या लोकांचे, जसं आता सरांनी सांगितलं की जुन्या मुख्याध्यापकांचा मेल आयडी वैयक्तिक रजिस्टर आहे समजा, त्याच्यामध्ये आणखी असं एक मला सापडलं की काही जणांनी मेल आयडी टाकताना कॅपिटल लेटर्स मध्ये टाकलेला आहे आणि आपण मेल आयडी जनरली स्मॉल लेटर्स मध्ये टाकतो. तर काहींना एखादं कॅपिटल लेटर झालेलं असलं तर म्हणजे त्यांचा एक प्रॉब्लेम असाही सॉल्व्ह होतो की कॅपिटल जसं युडायस प्लसला जसं त्याला जसं टाकलेलं आहे कॅपिटल लेटर्स हो त्याप्रमाणे लॉग इन होतं. फक्त आता यातला एक सब प्रश्न माझा असा आहे की समजा फेब्रुवारी मध्ये चेंजेस केलेले आहेत तर त्या लोकांसाठी ते युजर आयडी पासवर्ड मिळवण्यासाठीची काय व्यवस्था? काय पुन्हा एकदा प्लीज ऐका. समजा 30 जानेवारी पर्यंत पाठवलेले आहेत युजर ओटीपी समजा पासवर्ड, परंतु काहींचं असं म्हणणं आहे की आम्ही मागील महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये ते युडायसला आम्ही ते चेंजेस केलेले आहेत तर मग आम्हाला अजून आम्हाला पासवर्ड मिळालेला नाही. नाही पासवर्ड त्यांना मिळालाय कारण नोंदणीकृत जो मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती SMS पाठवले तरी तत्राप जर प्राप्त झाला नसेल तर आदरणीय ड्युटी मॅडम आहेत त्यांना ती पूर्ण प्रक्रिया माहिती आहे. त्या आपल्यासोबत हितगुज साधणार आहेत. त्या संदर्भात त्यांच्याकडनं माहिती मिळेल. आणि एक आणखी 91 ते पुढचे जे मानक आहेत 91 ते पुढचे जे मानक आहेत ना ते दिव्यांगांचे आहेत. जर एखाद्या शाळेमध्ये दिव्यांगच्या बाबतीत म्हणजे दिव्यांग विद्यार्थीच नाहीये तर त्यांच्या बाबतीत म्हणजे तिथं काय टाकायचं? अपेक्षित प्रश्न आहे, अगदी राज्यस्तरीय प्रश्न आहे. अपेक्षित प्रश्न खूप छान, थँक्यू हा प्रश्न विचारल्याबद्दल. जर माझ्या शाळेमध्ये आज एकही दिव्यांग विद्यार्थी नाही तर त्या मानकांचं मी काय करायचं? तुमच्याकडे आज मितीस एकही दिव्यांग विद्यार्थी नाही, परंतु उद्याहून जर एखादा दिव्यांग विद्यार्थी प्रवेशित झाला तर त्याच्यासाठीची यंत्रणा तुमच्याकडे उपलब्ध आहे का? हा एक पहिला मुद्दा येतो. आणि दुसरा मुद्दा येतो, आपले शाळा आणि परिसरात एकही दिव्यांग 18 वर्षाच्या आतील बालक नाही याची खातरजमा करणे ही आपलं काम आहे सर्वेक्षणाच्या माध्यमातून. या 2 बाबी महत्वाच्या आहे. जर एवढंही सगळं करून एकही दिव्यांग विद्यार्थी नसेल तर तुम्ही शाळेच्या लेटर पॅडवर प्रमाणित करायचं आणि त्या प्रमाणपत्राचं स्कॅन्ड डॉक्युमेंट सही शिक्क्यानिशी पोर्टलला अपलोड करा आणि 4था स्तर घ्या. 4था स्तर घ्यायचा. ओके. आणि एक आणखी जे आपण मला वाटतं 74 की एक कुठलं तरी मानक आहे जे शाळेमध्ये कॅन्टीन ची सुविधा आहे की नाही आहे आपल्याकडे, तिथं शब्द आहे ना तो कॅन्टीन म्हणून आलाय
नाही नाही नाही, ऐका तर आता तसं पण त्या गृह शासन घ्यायचं. उपहारगृह उपहारगृह, राईट. किचन शेड असा पण शब्दप्रयोग आहे सर. मग आपण आपल्याकडे जी प्रचलित प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची कार्यवाही आहे त्याचा विचार करता तिथले अभिलेख आणि त्याचे पुरावे त्या मानकासाठी आपण अपलोड करावे. येस सर, थँक्यू हॅलो सर. गेल्या वर्षी नमस्कार सर. हॅलो सर. हॅलो नमस्ते सर. हॅलो. माझ्या शाळेमध्ये समजा 3 विद्यार्थी आहेत, 3 शिक्षक आहेत ओके. आणि समजा मला आता शाळेचं कामकाज चालू करायचं आहे. आता लॉग इन समजा मी माझ्या मोबाईलवरती लॉग इन केलंय. समजा आज माझ्या अकाउंट काही काम झालं नाही, समजा उद्या दुसऱ्या शिक्षकांना जर काम करायचं असेल तर त्यांना ते लॉग इन एका वेळी करता येईल ऍप घेऊन? नाही नाही, आता त्याच्या ट्रायल्स मीच घेतल्यात. मी 10 शाळांचं काम 10 मोबाईलवर करून म्हणजे एका शाळेचं 10 मोबाईलवर काम करून बघितलं. ज्या वेळेला ऍपच्या टेस्टिंग सुरू होत्या त्यावेळेला तर मी समजा मानक क्रमांक 1 ते 10 माझ्या स्वतःच्या मोबाईलवर केलं. 11 ते 20 अ व्यक्तीच्या मोबाईलवर केलं. 21 ते 30 ब व्यक्तीच्या मोबाईलवर केलं. तर मला कुठेही काम फायनल सबमिट करता आलं नाही. त्यामुळे पूर्ण शाळेचं काम फक्त आणि फक्त एकाच डिव्हाइसवरनं करावं असं स्पष्ट निर्देश देखील आपण स्वयंमूल्यांकन पत्रात राज्याकडनं दिलेले आहेत. ओके, थँक्यू सर. हॅलो. हो सर. सर ऍप साठी एका डिव्हाइस वरून काम नाही करता येणार, पण ते सर्व शिक्षकांना आपण जर मानक वाटून दिलेत आणि त्या फोल्डरवरती जे काम करायला दिलं आपण तर ते काम होऊ शकतं ना सर? हे बघा, तुमच्या ड्राईव्हचा ऍक्सेस सगळ्यांना द्या. म्हणजे तुमचा ड्राईव्ह जो आहे शाळेतलं जे काम आहे ना एका जणाला करण्याचं शाळेचाच ड्राईव्ह वापरा की जेणेकरून शाळेची बदली होणार नाही, शिक्षकाची बदली होते. शाळेचाच बरोबर. शाळेची बदली होणार नाही, शिक्षकांची बदली होऊ शकते. बरोबर. शाळेच्या ड्राईव्हवरचा डाटा कुठेही मिस होणार नाही, टॅम्पर होणार नाही, डिलीट केला जाणार नाही, गहाळ होणार नाही. शाळेच्या ड्राईव्ह वरती काम करा. त्या ड्राईव्हचं लॉग इन प्रत्येक शिक्षकाच्या मोबाईलला द्या किंवा त्यांच्या पीसीला लॅपटॉपला द्या. त्यांच्याकडे वाटून दिलेल्या मानकांचं काम त्यांनी स्वतः करायचं, तिथे अपलोड करायचं. तुम्ही तुमच्या पीसीला बसून तिकडच्या ड्राईव्हला अपलोड झालेली कामं सगळी तुम्हाला इथं दिसणार आहे. मानक क्रमांक 46 पूर्ण झाला, त्यांचा संदेश तुम्हाला मिळाला. तुम्ही मानक क्रमांक 46 ची लिंक कॉपी करायची, ऍपला जायचं, अपलोड करायचं. हो बरोबर. थँक्यू सर. ओके. हॅलो. हॅलो सर. हो सर. हा सर, म्हटलं माझ्या शाळेचं मी ऍप डाउनलोड केलं नवीन. ओके. आणि त्यामध्ये मी आपला युडायस आणि जो ऑलरेडी जो रजिस्टर्ड ईमेल आहे शाळेचाच तो पण टाकला. मोबाईल नंबर जो माझा मुख्याध्यापक म्हणून ऍज इट इज लॉगिंगला आहे तो पण टाकला आणि आपल्याकडून आलेला पासवर्ड पण टाकला 4 अंकी. पण ते खाली मेसेज देत आहे की इनव्हॅलिड डिटेल्स म्हणताय ते. थोड्या वेळापूर्वी सुरुवातीला शहाणे सरांनी सांगितलं काहीतरी चुकतंय. सर आता ते 4 स्टेप आहेत ना, त्यात पहिलं युडायस टाकायला येतं. ओके, नेक्स्ट कशात तरी चुकतंय. म्हणजे अगदी बघा, आपल्याकडे प्रेडिक्टिव्ह टेक्स्ट नावाची टॅब आहे मोबाईल मध्ये. आपण काय करतो, प्रेडिक्शन केलं की तो शब्द समोर आला की त्या शब्दाला क्लिक केल्यावर त्याच्यानंतर स्पेस तयार होते बघा. नाही, त्याला मी क्लिक नव्हतं केलं सर. नाही, तरी मी ट्राय करतो, पण जर समजा नाही झालं तर, कारण ईमेल आयडी काय माझा वैयक्तिक. नाही झालं तर ना कदाचित मुख्याध्यापकांचा मेल आयडी आणि मोबाईल नंबर ह्याच्यात कुठेतरी काहीतरी. नाही, तो शाळेचाच आहे. म्हणजे मीच मुख्याध्यापक आहे, मीच काम करतो ते. मेल आयडी शाळेचाच आहे आणि मोबाईल नंबर. सर असे लॉग इन केले बरं का सर, सरांसारखं सेम प्रॉब्लेम आहे. असे एकदम अॅक्युरेसी मध्ये काम केलं तरी ते फर्स्ट स्टेपला येऊन सोडतं, इनव्हॅलिड क्रेडेन्शियल सांगतं. लॉगिंगचं बटन दाबतो ना आपण 4 स्टेप झाल्यावर, 4 स्टेप झाल्यावर लॉग इन केल्यानंतर ते खाली एक मेसेज येतो, इनव्हॅलिड डिटेल्स म्हणून येतो. बरं, आता ज्यांना अशी अडचण आहे ना, प्रातिनिधिक स्वरूपात 2 जणांनी इनिशिएटिव्ह घ्या. माझा मोबाईल नंबर तिथे राज्य मार्गदर्शन समितीमध्ये आहे. तिथून मला ना फक्त व्हॉट्सअपला तुमचे सगळे डिटेल्स शेअर करा. मी शोधून आणि रात्रीपर्यंत तुम्हाला मदत करतो तुमचं काम पूर्ण करून द्यायला. मग त्यातून आपण चर्चा करू फोन कॉलवर. तुमच्या इतर सहकार्यांना जर अडचणी असतील तर तुम्ही स्वतः करून देऊ शकाल. येस सर, नक्की. थँक्यू सर. नक्की.
सर यासाठी अजून एक महत्वाचं म्हणजे हा एक लिंक टाकली मी चॅटला आता. या चॅट वरून आपण आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी कोणता टाकलेला आहे हे UDIS वरूनच शोधून खात्री करा आणि मगच लॉग इन करा ना. प्रत्येक वा वा. मुख्याध्यापक असं केलं तर आपल्याला जमतंय. एक लिंक टाकली चॅटला मी सध्या. सर तसं पण केलं, ते पण शोधून घेतलं तरी पण नाही होत. तिथं आपली खात्री अचूकता पाहून घ्या ना आपली त्या ठिकाणी. हो हो केलं, बरं, तेही ते केलं. दोन्ही तिन्ही युडायस मधले 2 ईमेल आयडी सुद्धा चेक करून झाले. ज्या नंबरला OTP आलाय त्यातले 2 नंबर सुद्धा ट्राय करून झाले तरी होत नाही. आता ऑलरेडी मी युट्यूबला याच्या बाबतीत मी स्वतःच व्हिडिओ करतोय, तर मलाही कमेंट्स आहेत तशा प्रकारच्या, परंतु तरी होत नाही. अच्छा. ठीक आहे. एव्हाना मी फार वेळ घेतला. आदरणीय प्राचार्य डॉक्टर राजेशजी बनकर साहेब आपले, त्याचबरोबर माझे मार्गदर्शक मित्र अधिव्याख्याता डॉक्टर कैलासजी सदगीर साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवरांना मी धन्यवाद देतो. आपण सर्वांनी माझे विचार ऐकून घेतलेत, माझ्यासोबत हितगुज साधलात, आपल्या सर्व शंकांचं आपण निरसन करवून घेतलात. मी माझ्या परीनं अधिकाधिक प्रयत्न केलेला आहे. आपणा सर्वांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि आदरणीय अहिल्यानगर जिल्ह्याच्या मी ऋणात राहणं पसंत करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर एक शंका होती. हो मॅडम, बोला ना ताई. शाळेचा ड्राईव्ह कसं तयार करणार हे नाही समजलं. शाळेचा मेल जो आहे तो मेल तुम्ही तुमच्या संगणकावर ओपन केला की तिथे तुम्हाला त्या 9 टिंबांवर गेला की तिथे ड्राईव्ह दिसेल. त्या ड्राईव्हला ओपन करा, तुमचा शाळेचा ड्राईव्ह दिसेल. त्या संदर्भात अगदी छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला पण बघायला मिळतील. अगदी सहज आहे ते, सहज आहे. ओके. सर्वांना नमस्कार. महेश जाधव सर यांनी अतिशय उत्तम आणि अतिशय शांत आणि अतिशय मुद्देसूदपणे आपल्याला स्टाफ संदर्भात डिटेलमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या ज्या काही शंका होत्या, जवळपास सर्व शंका आणि त्या शंकांचं देखील निरसन सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. पासवर्ड आणि ईमेल याच्या संदर्भात ज्या काही कुणाच्या अजूनही शंका असतील तर त्याबाबत देखील दिवटे मॅडम आता आपल्याशी बोलणार आहे. तर ज्याची अडचण असेल त्यांनी दिवटे मॅडम त्या संदर्भात सांगतील आणि करेक्शन असेल तरी त्या संदर्भात पुढील काय राज्य स्तरावरती त्या संदर्भात आपला ईमेल आयडी आणि पासवर्ड कसा चेंज करायचा ते दिवटे मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर त्याबाबत सांगतील. तर पुन्हा एकदा महेश जाधव सर यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन आणि आभार देखील. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर जिल्हा अहिल्यानगरच्या वतीनं सरांना कालच मी कॉल केला आणि सर अतिशय कमी वेळेमध्ये देखील आपल्याला उपस्थित झाले. राज्य स्तरावर काम करत असताना अनेकदा सरांनी त्यांच्या कामाचा एक उत्तम ठसा उमटवलेला आहे आणि तरी देखील सरांनी तुम्हाला एक त्यांचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर देखील मी आपल्याला शेअर करतो की जेणेकरून कुणाला काही शंका असतील तर तुम्ही त्यांना मेसेज करा. कृपा करून खूप कॉल करू नका, जेणेकरून त्यांना त्रास होईल. आणि स्टाफच्या संदर्भात जे SCRT लिंकवर गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक स्टेपचे व्हिडिओ तयार करून ठेवलेले आहेत. तर ते व्हिडिओ जर सगळ्यांनी डिटेल बघितले तर नक्कीच तुमच्या शंका त्याच्यामध्ये राहणार. आणि दुसरं 2-3दा अनेकांनी परत एकदा शंका विचारली की ड्राईव्हला फोल्डर कसा करायचा. प्रत्येक काली आपल्या शाळेमध्ये जर एखादा टेक्नोसाई शिक्षक असेल तर अतिशय 2 मिनिटाचं ते काम आहे. तर बऱ्याचशा शिक्षकांनी या ठिकाणी आपण आवर्जून तंत्रज्ञ शिक्षकालाच आमंत्रित केलेलं होतं, जेणेकरून या गोष्टी अतिशय सोप्या आहेत. तरी सुद्धा कोणाला प्रश्न असेल तर आपण टेक्नोसाई शिक्षकाची मदत घ्यावी. यानंतर मी आदरणीय जयश्री देवटे मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी ज्या स्टाफच्या जिल्हा समन्वयक आहेत जिल्हा परिषदेच्या वतीनं, त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं आणि पुढील काही प्रश्न असतील त्याच्या संदर्भात देखील त्यांनी वाहतूक करावं. देवटे मॅडम आवाज येते? हो येतो आवाज. आवाज नाही द्यायचा. आज संगमनेर डाएट यांच्यातर्फे जी
आवाज येतोय? हा मॅडम, येतोय आवाज, बोला. तुमच्यातर्फे जी VC आयोजन करण्यात आलं होतं, तर त्यामध्ये आपले जे कुडाळकर साहेब आणि शहाणे साहेब, कार्यक्रम व्यवस्थापक, राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाचे, त्यांनी थोडक्या वेळात त्या अतिशय व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून त्यांनी पण मार्गदर्शन केलं. आणि जो राज्याचा ग्रुप बनवलेला आहे आणि जिल्ह्याचा ग्रुप बनवलेला आहे, त्यामध्ये ते नियमित मार्गदर्शन करत असतात. त्यानंतर आपले डायटचे प्राचार्य श्री बनकर सर यांनी सुद्धा छान मार्गदर्शन केलं. त्यानंतर आधी व्याख्याता श्री सदगीर साहेब यांनी हे अतिशय व्यवस्थित मार्गदर्शन केलं. आणि त्यानंतर जे महेश जाधव सर आहेत, त्यांनी तर प्रत्येक शंकाचं निरसन केलेलं आहे. आता जे केंद्र प्रमुख आणि तंत्रस्नेही जॉईन आहेत, त्या सर्वांना व्यवस्थित असं मार्गदर्शन झालेलं असावं आणि प्रत्येकाच्या शंकांचं निरसन झालेलं असावं असं मी समजते. आणि सर्वांनी वेळ दिला आणि छान मार्गदर्शन केलं. आणि त्याप्रमाणे 15 एप्रिल या तारखेपर्यंत आपल्या सर्वांचं स्वयंमूल्यांकन पूर्ण होईल या अशी मी आशा करते. आणि सर्वांनी उद्याच्या शिक्षण परिषदेमध्ये आज जे सर्वांना मार्गदर्शन करण्यात आलं आहे, त्याप्रमाणे उद्याच्या शिक्षण परिषदेमध्ये मार्गदर्शन करावं आणि सर्वांच्या शंका निरसन करण्यात यावं. आणि जाधव सरांनी तुमचा नंबर एक दिला तर सगळ्यांना अडचण येणार नाही. आणि किंवा आमचा जो जिल्ह्याचा ग्रुप आहे, त्या ग्रुपला जॉईन करण्यासाठी मी हा नंबर तुम्हाला सर्वांना देण्यात येईल. तर अशा रीतीने उद्याच्या शिक्षण परिषदेचं नियोजनाकरिता जे मार्गदर्शन झालं त्याबद्दल काय खाली राहते? आणि पुढच्या VCचं सांगा काही सांगायचे का नाही? हॅलो मॅडम, हा, हे PDF मिळतील का आता स्कॉप संदर्भात जे महत्वपूर्ण जे हे झाली मीटिंग आजची, हो हो, ते त्याच्या PDF मिळाल्या समजा ग्रुपला, तर मग त्याच्या संदर्भात आपल्याला उद्या होणाऱ्या केंद्रीय स्तरीय शिक्षण परिषदेमध्ये ते मुद्दे मांडता येतील. तर आता जे मार्गदर्शन झालं त्याची PDF सगळ्यांना दिली जाईल गटावर आणि रेकॉर्डेड व्हिडिओ पण आपण देणार आहोत. ओके ओके, लिंक त्याची देणार आहोत. हॅलो मॅडम, मॅडम, अहो आमची शंका निरसनच झाली नाही. आम्ही UDIS नुसार सगळा ईमेल टाकला, नंबर टाकला, तुमचा पासवर्ड टाकला, तरी ते लॉग इन होत नाही. ह्या शंकेचं निरसन कुणीच केलं नाही. मी 4 दिवसापासून अडकतोय, ते पुन्हा पहिल्यापासून येतं. परत UDIS नंबर टाका, पुन्हा मोबाईल नंबर टाका, लॉग इन नाही होत. तुम्ही आणि काही चूक नाही, आम्ही UDIS मधून ते सगळं माहिती घेतलेली आहे. UDIS आपण जी शेअर केली होती तोच ईमेल टाकला, तोच ईमेल टाकला, तोच नंबर टाकला. माझी बदली पण नाही झाली, मी आहे त्याच शाळेवर आहे. मागच्या वर्षी पण माझं झालं व्यवस्थित. या वर्षी ते लॉगिंग नाही होत. तुमच्या ऍपचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही मान्य करत नाही. सेम प्रॉब्लेम आहे माझा पण तो. ऍपचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही मान्य करत नाही. आता जाधव सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात येईल. अहो मॅडम, अख्ख्या महाराष्ट्रात एक माणूस कसं का मार्गदर्शन करेन? तुम्ही त्या ऍप मध्ये सुधारणा करा ना. ऍप मध्ये हा, ऍपचा प्रॉब्लेम आहे मॅडम. तालुका तुमचा सर्वला नाव सांगा. नाव सांगा. नाव तालुका सांगा ना. आवाज येत नाही का? हॅलो, सर आवाज येतोय का? हो, कोपरगाव हा, कोपरगाव वारी नाव केंद्र, निलेश थोरात वारी केंद्र. मी बराच प्रयत्न करत होतो पण ते जॉईनच होत नव्हतं. ते लिमिट फुल झालं असं मेसेज होता. ठीक आहे, 300 जणांचं होतं, त्यानंतर काय जॉईन नाही होत आलं. सर जी PPT आहे ती सर्वांना मिळेल
हो. त्यानुसार मार्गदर्शन, कारण जे डाएट तर्फे आयोजन करण्यात आलेले जे लोकांचं लिमिट होतं त्यानुसार त्यांना करण्यात आलं. जणांचं होतं. हो 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 हा नमस्ते मॅडम, मला एक शंका विचारायची होती. हॅलो. हा बोला. हा मॅडम, माझं काय झालंय, मेलला मला पासवर्ड आणि ते आलंय, पण नेमकं काय झालंय की त्या मेलमध्ये माझं नाव म्हणजे मुख्याध्यापकाचं नाव आणि युडायस नंबर, शाळेचा फोन नंबर ते वेगळेच आले. मग तुम्हाला जी पीडीएफ दिलेली आहे, तुम्हाला एक शीट दिलेली आहे, त्यामध्ये जो आहे तो आकडा तोच ईमेल आणि तेच टाकून तुम्ही ते ओपन करा. शीट नाही पोहोचलेली आमच्यापर्यंत अजून. जिल्ह्याचा जो ग्रुप आहे त्याच्यावर टाकलेली आहे. ते जे केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी पीओ आहेत त्यांच्याकडनं ती शीट मी त्यांना तुमच्या ग्रुपवर टाकायला सांगते, त्यामधनं घेते. हो ठीक आहे, ओके मॅडम. मॅडम, उद्या शाळेची वेळ आणि परिषदेची वेळ काय असेल? सर आहेत का बनकर, तुम्ही आहेत का डाएट प्राचार्य जॉईन आहेत ना सर? त्याचे विषय पत्र काढून तुम्हाला सर्वांना त्याविषयी सांगण्यात येईल, पत्र पोस्ट करण्यात येईल ग्रुपवर. सगळ्या जणांचं वेळ बाजू दोन तीन नवीन प्राथमिक दिवटे मॅडम, आहेत का लोक? दिवटे मॅडम, बोला. शाळेच्या वेळेसंदर्भात शिक्षणाधिकारी कार्यालयाकडनं पत्र काढा. साहेबांसोबत मगाशी चर्चा झाली प्राचार्य साहेबांसोबत. त्यांचं म्हणणं की शिक्षणाधिकारी कार्यालयाला तो अधिकार आहे वेळ ठरवण्याचा, तर तेवढं तुम्ही मग पत्राद्वारे सगळ्यांना किंवा संदेशाद्वारे सगळ्यांना तो मेसेज दिला मीटिंग संपल्यावर, तर सगळ्यांची शंका निरसन होईल. हो हो हो. पण मॅडम, आता विद्यार्थ्यांना निरोप द्यायचा कसा एवढ्या उशिरा आता शाळेच्या वेळेचा? शाळा सुटून गेली मॅडम, निरोप कस करायचा विद्यार्थ्यांना? शाळेच्या तर तुम्ही इतर निरोप जशी देता ना सुट्टी असल्यावर वगैरे किंवा नाही ना, पण असं नाही ना जमत ना. निरोप यायला पाहिजे होता ना वेळेचा. ठीक आहे, तुम्हाला पत्र काढून तसं टाकण्यात येईल, त्यानुसार तुम्ही निरोप द्या. पण आता एवढे मुलं असतात मॅडम, एवढ्या मुलांना निरोप देणं शक्य नाही ना होणार. तरी सगळ्यांपर्यंत व्हॉट्सअप नाहीये ना. एखाद दिवस पुढे टाकला वाटलं शिक्षण परिषद. शक्यतोय ना शाळेच्या टायमिंग मध्ये जर शिक्षण परिषदेचा टायमिंग जर ऍडजस्ट केला तर बरं होईल, कारण सकाळी 7 ते 12चा टाइम शाळेचा आहे, तर समजा 9, 9:30, 10 वाजेपर्यंत जर थोड्या वेळा तुम्हाला वेळ कळवतो आम्ही, किंवा मग जर बदलता आली म्हणजे कंटिन्यू उद्याची तारीख बदलता आली तर मग कसं सांगते पत्र, कारण शिक्षणाधिकारी चर्चा केल्याशिवाय सांगता येणार. ऐका ना मॅडम, उद्याची तारीख बदलणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांना मेसेज जाणं गरजेचं आहे ना. उद्या मुलं आल्यानंतर त्यांना कसं काय सांगणार ना आपण? त्याच्यामुळे एक दिवस पुढे टाकला म्हणजे उद्या मुलांना सांगता येईल वेळ तसं वगैरे. मी बोलते शिक्षणाधिकाऱ्यांशी की अशा अडचण असली तर त्यांना एक दिवस पुढं शिक्षण परिषद घेता येईल. चालेल मॅडम, धन्यवाद. हो. तर विषय झाले असले आपण थांबूया. लेफ्ट व्हायचं का मॅडम, का आणखी आहे का? विषय झालेले नाहीयेत, एक विषय झालेला आहे आपल्या स्कापचा, अजून 2 विषय आहेत, ते शॉर्ट आहेत. तर स्काप एकूण आपली शिक्षण परिषद आहे त्याच्यामध्ये 3 विषय होणार आहेत. हाच विषय महत्वाचा होता. दुसरे 2 विषय आहेत ते देखील सगळ्यांनी ऐकून घ्यावे. 15 मिनिटांमध्ये दोन्ही विषय संपतील, परंतु ते महत्वाचे आहे. तर या ठिकाणी सगळ्यांनी जॉईन राहावे. पुढचा विषय मी लगेच सादर करत आहे. पुढचा विषय आहे निपुण महाराष्ट्र अभियान. आपल्या सगळ्यांना माहित आहे की निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत आता जी चाचणी आहे ती चाचणी आपल्याला 3री चाचणी घेण्याचा कालावधी 23 मार्च ते 28 मार्च हा देण्यात आलेला आहे. आणि सर्व शाळांना शाळा स्तरावर आणि मोबाईल ऍपच्या निपुण ऍपच्या माध्यमातून आपण सगळेजण ती चाचणी 2री ते 5वी या विद्यार्थ्यांची घेत आहोत. आता या संदर्भामध्ये आपल्याला अधिकची माहिती सांगायची आवश्यकता नाही, कारण 2 वेळा आपण ही चाचणी घेतलेली आहे, जानेवारीमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये. मात्र काही टेक्निकल गोष्टी जे होत्या की सकाळी राज्याच्या ग्रुपवर देखील मेसेज होते की सकाळी 10 वाजेपर्यंत त्या ऍपच्या संदर्भामध्ये टेक्निकल अडचणी होत्या.
जी टीम त्या ऍपच्या संदर्भात राज्य स्तरावर काम करत आहे त्यांनी आज 10 वाजेपर्यंत ऍप लॉग इन होत नाही असं सांगितलेलं होतं आणि नंतर त्याच्यामध्ये करेक्शन केलेले आहेत. दुसरं सगळ्यात महत्वाचं की या ऍपच्या संदर्भामध्ये आपण सर्व शिक्षकांनी ऍप डाउनलोड केलेला असेल, मागच्या वेळेस वापरला असेल, मात्र ते आपल्याला अपडेट करणं आवश्यक आहे. म्हणून ही सूचना सर्वांनी आपल्या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून सांगा की विद्यार्थ्याची चाचणी घेण्यापूर्वी जे ऍप आपण ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे ते ऍप अपडेट करून घ्या आणि अपडेट केल्यानंतर ते ऍप चालतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या पद्धतीनं चाचणी विद्यार्थ्यांची घेता येते. तर ही एक महत्वाची सूचना आहे. बाकी ते ऍप लॉग इन कसं करायचं, ऍपवर चाचणी कशी घ्यायची या संदर्भात अधिक डिटेल सांगायची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी 2 महिन्यापासून ही चाचणी घेत आहोत. मात्र राज्य स्तरावरून एक संदेश होता की कालचा पहिलाच दिवस होता निपुण चाचणीचा आणि पहिल्या दिवशी राज्यभरातून केवळ 2.5 लाख विद्यार्थ्यांची चाचणी झालेली आहे. मागील महिन्यामध्ये पहिल्या दिवशी 9 लाख विद्यार्थ्यांची चाचणी झालेली होती. तर हा वेग बघता आपल्याला या संदर्भामध्ये शिक्षण परिषदेच्या माध्यमातून सर्वांना सांगणं अपेक्षित आहे की आपल्याला ऍप चालत नसल्यामुळे चाचणी घेता आली नाही. हा ठीक आहे ना, माझं ऐकून तर घ्या. दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला ही जी काही चाचणी आहे ती चाचणी पूर्ण करायची आहे. टेक्निकल अडचणी आल्या तर राज्य स्तरावरून त्याचा निर्णय घेतला जाईल की मुदत वाढवायची किंवा कसं. मात्र सध्या तरी आपल्यासाठी हाच संदेश आहे की आज आपण अनेक 28 मार्च शाळांचे ऍप चाललं नाही साहेब. अधिकाधिक विद्यार्थ्यांची चाचणी त्या ठिकाणी घ्यावी. त्यानंतर ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला विद्यार्थी न्याय, जो विद्यार्थी आपल्याला या चाचणीमध्ये मागे असलेला दिसेल त्या विद्यार्थ्यासाठी विद्यार्थी न्याय कृती कार्यक्रम प्रत्येक शाळेने आणि प्रत्येक शिक्षकाने तयार करावायचा आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला जे अध्ययन स्तर आहेत ते अध्ययन स्तर प्राप्त करण्यासाठी वैयक्तिक स्तरावर शिक्षकांनी मार्गदर्शन करावं. कारण ही तिसरी चाचणी आहे. 3 चाचण्या निर्धारित करण्यात आलेल्या होत्या आणि प्रत्येक अध्ययन स्तर कशा प्रकारे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपली वैयक्तिक जे काही इम्प्रूव्हमेंट आहे ती करायची आहे. त्या संदर्भात त्या ऍपवर प्रत्येक अध्ययन स्तर न्याय मार्गदर्शक व्हिडिओ देखील दिलेले आहेत. तर त्याची देखील मदत शिक्षकांनी घेणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर जो कृती कार्यक्रम आराखडा आपण करणार आहोत किंवा प्रत्येक जो मागे राहिलेला विद्यार्थी आहे त्याच्यासाठी करणं अपेक्षित आहे. त्या संदर्भात देखील सर्व शिक्षकांना शिक्षण परिषदेच्या माध्यमातून सूचित करण्यात यावं आणि मागे राहिलेल्या विद्यार्थ्याला पुढे जाण्यासाठी त्या ठिकाणी कृती कार्यक्रम शिक्षकांनी तयार करावा. कृती कार्यक्रमाचा आराखडा संदर्भात डिसेंबर 25च्या शिक्षण परिषदेमध्ये सखोल असं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर निपुण महाराष्ट्र ऍपमध्ये विद्यार्थ्याचे जे स्तरन्याय गट असतील, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस चाचणी पूर्ण होईल त्याच्यानंतरचं हे मी सांगतोय की स्तरन्याय एका स्तरामध्ये जर तुम्हाला एकापेक्षा अधिक विद्यार्थी मागे असलेले दिसत असतील तर आपण त्या विद्यार्थ्यांचे स्तरन्याय गट बनवून त्यांचा स्तर उंचवण्यासाठी आपण त्यांना शिक्षकाने वैयक्तिक मार्गदर्शन करावं आणि स्तरन्याय व्हिडिओ जे दिलेले आहेत त्याचा देखील त्या ठिकाणी उपयोग करावा. त्याचबरोबर SCERTच्या संकेतस्थळावर अतिरिक्त पूरक साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे. या पूरक साहित्याचे देखील शिक्षकांनी मदत घ्यावी. त्या वेबसाईटला भेट देऊन आपल्याला आवश्यक असलेल्या स्तरन्याय पूरक साहित्य त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याची मदत घेऊन अधिकाधिक स्तर संदर्भामध्ये अधिकाधिक विद्यार्थी निपुण होण्यासाठी सर्व शिक्षकांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं अध्ययन अध्यापन प्रभावीपणे करणं अपेक्षित आहे. तर निपुण महाराष्ट्र अभियानाच्या अनुषंगाने हा जो विषय होता इथेच आहे. आपल्याला सगळ्यात महत्वाचं टार्गेट आहे की 28 तारखेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांची चाचणी त्या ठिकाणी पूर्ण करण्यात यावी. टेक्निकल काही अडचणी आल्यास त्या ऍप संदर्भात तर त्याबाबतच्या राज्य स्तरावरून काही सूचना आल्या तर आम्ही तुम्हाला कळवू. त्यानंतर दुसरा विषय जो होता सर यामध्ये एक विषय असा होता की जे विद्यार्थी आपण मागील पहिल्याच समजा चाचणीमध्ये ज्यांनी अंतिम स्तर प्राप्त केलेला आहे त्यांना ते पुढे येत आहे. आता जवळपास असं 70-80% विद्यार्थी आहेत की ते आपले वर्गामध्ये जर पाहिलं तर म्हणजे समजा 20 विद्यार्थी आहेत तर 15 विद्यार्थ्यांनी अंतिम स्तर प्राप्त केलाय. मग यामध्ये काय होतंय, ते अंतिम स्तरात असतातच, मग त्यांच्यासाठी घेण्याचा जो वेळ आहे ना तो आमचा खूप वाया जातो सर.
तर त्याच्यामध्ये एक जर काही असं बदलता आलं ते की ज्यांनी अंतिम स्तर प्राप्त केलेला आहे ते विद्यार्थ्यांची नावच नको यायला, जेवढे राहिले त्यांच्यावर कृती कार्यक्रम आणि त्यांचीच चाचणी, असं काही करता येत असेल तर चांगलं होईल. ठीक आहे, याच्या बाबत तर राज्याला आम्ही तुमची जे काही सूचना ते कळवू, मात्र अद्याप तरी सध्या तसं काही त्यांनी सांगितलेले नाही. नेक्स्ट टाइमला त्याबाबत होईल. मात्र जे विद्यार्थी अंतिम स्तरावर पोहोचलेत तर तुम्ही त्यांच्या अंतिम स्तरावरची टेस्ट घ्यायला हरकत नाही, किंबहुना त्या महिन्याच्या कालावधीमध्ये वेळ त्या जातो ना त्यामध्ये विद्यार्थ्याच्या सर, पूर्ण वेळ दिवस जातो त्याच्यामध्ये. जर त्यांनी नाही, अंतिम वेळ क्षमता जाणार प्राप्त केलेलीच आहे तर आहे. त्याच्यामध्ये पूर्ण वेळ का घालवायचा? नाही, अंतिम क्षमता जरी प्राप्त केलेली असेल तरी महिन्याभराच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्याला काही अडचणी आल्या का सर, किंवा काय? त्याच्या ऍप मध्ये तुम्ही पाहिलं तर त्या ऍप मध्ये वेगळे उतारे येतच नाहीत, तेच उतारे येतात रिपिटेशन मध्ये. ते विद्यार्थी झटपट वाचून मोकळे होतात. त्यात नाविन्य नसल्यामुळे त्या मुलांना काही नवीन गंमतच वाटत नाही त्यांना ना. त्या काही ते इंटरेस्ट नाहीये एक आणि त्यामध्ये साधं गणित आमचा वेळ का करायचं, वाया घालवायचा? साधं गणित करायचं, 4 ओळी ठीक आहे, वाचायच्या, आपण ते ते विनाकारण वेळ वाया जातोय. आपण ते नाही सर, हे राज्याला सोपं होऊन कळवू जाईल ना, या संदर्भात. हे एकदम हा, सोपं ठीक होऊन आहे. जाईल ना. ज्यांनी अंतिम स्तर प्राप्त केलेला आहे त्यांना पुन्हा रिपिटेशन का? ज्या शाळेंचा पट मोठा आहे ना, अशा ज्यावेळेस पहिली शाळेच्या चाचणी झाली ना त्यावेळेस दिवस हा वाया बदल जातो व्हायला सर. पाहिजे होता. ज्या शाळेचा पट मोठा आहे अशा शाळेसाठी हे एक चांगलं होईल. ठीक आहे, तुमचा प्रश्न माझ्या लक्षात आलाय. त्या संदर्भात आपण राज्याला कळवू, कारण ते आमच्या हातात नाहीये, ते राज्याच्या हातात आहे. आपण त्यांना कळवू. तुमची जी काही शंका आहे त्याच्या संदर्भात मी आजच राज्याला बोलतो त्या संदर्भात. त्याच्याविषयीचा जो डिसिजन होईल तो तुम्हाला कळवला जाईल. यानंतर आपण तिसरा विषय आहे शिक्षण परिषदेमध्ये एक शॉर्ट विषय आहे. कापसे मॅडम तो उत्तर घेतील. कापसे मॅडम, तुम्हाला विनंती आहे की तिसरा विषय. शिक्षण परिषदेमध्ये शेवटचा विषय जो अगदी 5 मिनिटांमध्ये आपण संपवणार आहोत तो विषय म्हणजे शिक्षकांचे वाचन. खरं तर या वर्षीचं वैशिष्ट्य हे आहे की प्रत्येक शिक्षण परिषदेमध्ये मग तो जिल्हा सुलभन असो, तालुका असो किंवा केंद्र स्तर असो, आपण हा विषय प्रत्येक शिक्षण परिषदेमध्ये कंटिन्यू केलेला आहे. यासाठी आवाज गुतत येतोय मॅडम. आपण शिक्षण परिषदेमध्ये हा विषय कंटिन्यू यासाठी केला आहे की सर्वांनी वाचनासाठी मोटिवेट व्हावं आणि आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये इव्हन आपल्या प्रत्येक लर्निंग आउटकम्सच्या प्राप्तीमध्ये आपणास येत असलेल्या अडचणींवरती सोल्युशन हे आपल्या वाचनानेच भेटणार आहे. त्यामुळे आपण शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त असे जिथे जिथे अवेलेबल होईल तिथे तिथे आपल्याला अवेलेबल असणारे स्टडी मटेरियल्स वाचून त्या अनुषंगाने आपण आपल्या शिक्षण परिषदेमध्ये या प्लॅटफॉर्मवरती त्याविषयी चर्चा करावी. या जिल्हास्तर सुलभनामधून देखील हाच हेतू समोर ठेवून आपणास याद्वारे ही सूचना देण्यात येत आहे की यानंतर होणाऱ्या केंद्रस्तर शिक्षण परिषदेमध्ये शिक्षकांनी काय वाचलेलं आहे याचा सारांश रूपाने त्यांचं सादरीकरण घेणं अपेक्षित आहे. म्हणजे केंद्र स्तरावरती ज्यांनी जे वाचलेलं आहे त्याच्या चिठ्ठ्या टाकून रॅन्डमली आपल्याला उरलेल्या वेळेमध्ये रॅन्डमली निवड करून आपण त्यांचं वाचन काय आहे हे सगळ्यांपर्यंत पोहोचावं आणि वाचनासाठी प्रेरणा मिळावी यासाठी आपण हे सेशन प्रत्येक शिक्षण परिषदेमध्ये आयोजित करत आहोत. सर्वांना या सेशनसाठी शुभेच्छा देते आणि सर्वांचे इथे आभार व्यक्त करते. सर्वांचे आभार. सन्माननीय प्राचार्य महोदय डॉक्टर राजेशजी बनकर सर ज्यांच्या प्रेरणेने ही शिक्षण परिषद येथे संपन्न झालेली आहे. त्याचबरोबर SCERTचे सन्माननीय शहाणे सर, सूर्यकांत शहाणे सर जे कार्यक्रम अधिकारी आहेत त्यांनी स्वतः उपस्थित राहून येथे मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांचे देखील आभार व्यक्त करते. याचबरोबर महेश जाधव सर स्क्रॅपचे जे तज्ज्ञ आहेत यांनी देखील अतिशय वेळ देऊन आणि सखोल चर्चा करून प्रत्येक प्रश्नाचं इथे निरसन करण्याचा प्रयत्न करून उत्कृष्टरित्या स्वतः काम करत आहेत आणि महाराष्ट्राला देखील प्रेरणा देत आहेत. अशा सरांचे मी सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करते. त्याचबरोबर सर्व ज्येष्ठ अधिवक्ता महोदय देखील आज येथे उपस्थित होते, त्यांचे देखील मी येथे विभागाच्या वतीने आभार व्यक्त करते. कैलास सदगीर सर, डॉक्टर कैलास सदगीर सर यांनी देखील येथे निपुण संदर्भात मार्गदर्शन केले आहे, त्यांचेही आभार व्यक्त करते. जिल्हा समन्वयक स्क्वॅपच्या जयश्री मॅडम देखील आज येथे उपस्थित होत्या, यांचे देखील मी येथे आभार व्यक्त करते. याचबरोबर आपल्या आपण सर्वजण जे या शिक्षण परिषदेमध्ये सुलभक म्हणून उद्या केंद्र स्तरावरती ही शिक्षण परिषद आयोजित करत आहोत. ओके.
तर या सर्वांचे देखील येथे आभार व्यक्त करते. यानंतर एक सूचना महत्त्वाची आहे, की आपण ग्रुपवरती PDF आणि या आजच्या मीटिंगची लिंक ग्रुपवरती देणार आहोत. कृपया आपण या सर्वांचं व्यवस्थित वाचन करून ज्या केंद्रांमध्ये हे पोहोचलेलं नाहीये किंवा जे शिक्षक आज इथे या सेशन्सला अटेंड करू शकलेले नाहीयेत, त्यांच्याकरिता ही लिंक अतिशय महत्त्वाची आहे. त्यांना पाठवण्यात यावी ही विनंती. आणि आपण येथे आदरणीय डॉक्टर राजेशजी बनकर सर यांच्या संमतीने आपण ही शिक्षण परिषद येथे संपवत आहोत. सर्वांचे आभार. थँक्यू सो मच. मॅडम नमस्कार. कर्जतवरून गायकवाड बोलते, विस्तार अधिकारी. बोला बोला. हॅलो मॅडम, मी बोला ना मॅडम. उद्या शिक्षण परिषद प्रिप्लॅन केलेली आहे आणि सगळ्या विषयांचं नियोजन केलेलं आहे. उद्याच केलं ओके नियोजन. ओके ओके उद्याचीच आहे आपली मग त्याची लिंक वगैरे काय असेल, मगाशी मी ऐकलं लगेच बदल वगैरे लगेच होण्याची लगेच शक्यता आहे. पाठवण्यात येईल मॅडम हा आम्ही घेतोय हा, मॅडम उद्या. ऐका ना मॅडम, लिंक लिंक आता कोणामार्फत येईल? मॅडम झूम मीटिंग मध्ये लिंक दिली तर बरं होईल. हो हो, हे महत्वाचं आहे. आताच एकच लिंक मिनिट दिली मी ती योग्य काय राहील. करते मीटिंग मध्ये देता येते का? एकच मिनिट. हो हो, आत्ताच दिली ती योग्य राहील. याच meeting मध्ये. जामखेडच्या विस्तार अधिकारी मॅडमनी वेळ काय ठेवली उद्याची, आम्हाला तशीच ठेवायला? कर्जत आपण वेळ कशी ठेवली मॅडम तुम्ही? आम्ही 12 शाळा ते किती 3 वाज 12 ते 3 शाळा केली तर आम्ही टायमिंग. शाळाच 12ला सुटते ना. सुटते हॅलो, पण मग 11:30 पर्यंत शाळा ठेवायला सांगितली आणि 12 मीटिंग केंद्र स्तरावर संपल्यानंतर असल्यामुळं सगळ्यांना केंद्र BRC स्तरावर आणि असल्यामुळं येतील चा जो 12. ग्रुप आहे त्या ग्रुपला सगळं जे काही PPT आणि रेकॉर्डेड व्हिडिओ आहे ते पाठवण्यात येईल. उपस्थित सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आभार आणि माननीय प्राचार्यांच्या वतीनं आजची बैठक या ठिकाणी संपली असं मी घोषित. सर लिंक पाठवा सर. त्यांनी आभार मानले आता ना, आता नाही येतील. हो आलो.